हल्ली जरा म्हणजे नाटकानंतर किंवा ह्याच्यानंतर भेटलेलो तर ते रोल कसा वाटला त्याच्या आधी, "सर तुम्ही ह्या वयात सुद्धा हे ऐकायला लागतं त्याला." मग लक्षाबरोबर केलेली आहेत बरेच रोल्स. झपाटलेला, पछाडलेला, अमुक-तमुक. प्रिया हो. तिच्यावर पण केलंय. आता त्याच्यावर करतोय, तिसरी पिढी आहे. त्याला मी सांगितलं, "लवकर लग्न कर, चौथ्या पिढीत घेऊ." कधी एकदा कडेवर येऊ चालेल ना. शक्यतो मी माझ्याकडनं प्रयत्न करतो, की एकाच भूमिकेचा साचा होऊ नये. कारण एका तऱ्हेच्या भूमिका मला खूप वेळा ऑफर झाल्या. गांधींच्या रोलनंतर कितीतरी ऑफर झाले. ड्रेस घालून या म्हणे गांधी. अरे ही गया म्हणजे काय रे बुवा? गांधींचं कॅरेक्टर करायचं हे कॅरेक्टर मी पहिल्यांदाच केलं. कॅरेक्टर रोल आणि तो पण राष्ट्रपित्याचा. मला गांधी अशी दिसली म्हणून मी असे केले. असा उद्धटपणा चालला नसता. फादर ऑफ द नेशन दिसायला पाहिजे, म्हणजे ते वाटायला पाहिजे. सेन्सॉरशिप किती प्रकारची आणणार? अप्रूव्हल किती लोकांचं घेणार? नाही हे चालेल ना असं लिहिलं तर मग तुम्ही दुखावणार नाही ना. समजा एकाकडनं तुम्ही एक ग्रीन सिग्नल घेतला, एन-ओ-सी घेतलं, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ते दुसऱ्या ग्रुपला नाही पसंत पडलं तर? सोशल मीडियावर नसण्याचा काही फायदा झाला? लोकांना तुमच्याबद्दल कमी कळतं. ते बरंच आहे की. तयारी करताना अस्वस्थता, परफॉर्म करताना आव्हान, मग प्रेक्षक रिसीव्ह कसे करतील याची उत्सुकता आणि जर ती यशस्वीरित्याने ॲक्सेप्ट झाली तर समाधान. असे प्रोसेस आहेत. नमस्कार, मी विनायक पाचलक. थिंक बँक व चितळे बंधू मिठाई जलसा प्रस्तुत थिंक लाऊंज या आमच्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खूप दिवसानं आम्ही थिंक लाऊंज ही सिरीज पुन्हा घेऊन येतोय. या सिरीजमध्ये आपण दिग्गज कलाकारांची गप्पा मारतो, त्यांचं आयुष्य समजून घेतो. गणेश उत्सवात हा भाग येतोय आणि मला ज्या व्यक्तीशी गप्पा मारण्यात खूप क्युरिओसिटी आहे, मी खूप इंटरेस्टेड आहे, अशा व्यक्तीच्या मुलाखतीनं या सिरीजची पुन्हा सुरुवात होते. मी थिंक बँक या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो प्रख्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर सरांचं. सर स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. महाराष्ट्रात असा माणूस नसेल की ज्यांना दिलीप सर माहीत नाहीत. चिमणराव ते गांधी आणि इतर असंख्य भूमिका आजही व्हायरल होत राहतात, चर्चा होत राहती. असा माणूस, लेखक, विचारी अभिनेता असं किती वर्णन करावं? त्यामुळं आज डोक्यात काही नाहीये, कँडिड गप्पा मारायच्या आहेत. हेच पुढच्या आमच्या मुलाखतीचं स्वरूप असणार आहे. सर पहिला प्रश्न हा आहे, की Instagramवर गेल्या महिन्यात ज्यावेळी तुमचं अकाउंट आलं, त्यावेळी एक रील होतं. त्याच्यावर असं लिहिलेलं, की बहुरूपी दिलीप प्रभावळकर आणि त्याच्यात खरं तर सगळं कव्हर होतं. तुमच्या जितक्या भूमिका आहेत, त्याच्यात तुम्ही वेगवेगळेच असता, वेगवेगळेच दिसता. हेच तुम्ही असाल हे सांगता येत नाही. त्याच्या उलटं कित्येक कलाकारांचं असतं, की भूमिका कुठलीही केली तरी कलाकार तोच दिसतो. कसं जमतं? नाही हे जमतं म्हणण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं मी त्याचा नंतर विचार केला का त्याच्यावर असं मला वाटतं की माझी नेहमीची पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे. त्या ॲक्टरचं नाही आहे. अच्छा. म्हणजे ॲग्रेसिव्ह, आक्रमक किंवा एक इम्प्रेसिव्ह असं माझं व्यक्तिमत्व नाही आहे. हं. तर कदाचित म्हणून एखाद्या व्यक्तिरेखेचा बुरखा किंवा त्याचं एक ती व्यक्तिरेखा हं. मला करायला दिली, स्ट्राँग, की माझ्या सौम्य व्यक्तिमत्वाचा, नॉन कमिटल, न्यूट्रल व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं मला सोपं जात असावं. की हो. मला एक ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही. काही लोकांना असतात, क्रिकेटरची पर्सनॅलिटी असते हो. किंवा हा क्रिकेटरसारखा चालतो, क्रिकेटरसारखा हा वाटतोच क्रिकेटर. साहित्यिकाची पर्सनॅलिटी असते. विजय तेंडुलकरांची होती. हे हां. वाटायचं हे साहित्यिक असावेत. हं. ॲक्टर, तर ॲक्टर्सचे असे असे आहेत, की ते ॲक्टर कोणीही सांग, तसं माझं नाही आहे. हा कदाचित मला असं वाटतं, की हा एक थोडा ॲडव्हांटेज, थोडा एक माझ्या बाजूनी हे असावं. म्हणजे एक मला कॉलेजमध्ये इंटर कॉलेजला मी रुईयाला होतो बी-एस-सीपर्यंत. हां. मग एम-एस-सीला मी टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटला होतो. तर त्यावेळेला रुईयात असताना मी जेव्हा इंटर कॉलेजला वगैरे करत होतो, त्यावेळेला माझ्या वर्गातल्या काही मुलांनी सांगितलं, की तुझी पर्सनॅलिटी फार डिसेप्टिव्ह आहे म्हणून, की अच्छा. तू असं काय करशील असं वाटत नाही. हं. असं म्हणजे कसं ते माहीत नाही मला. पण मला स्वतः असं वाटतं, की अ, एक हे पुढे सुप्त एक हे असतं, की लोकांना चकित करावं. "अरे हं. हाच आहे का तो?" वगैरे असं म्हणावं. असे थोडं सुप्त हे असतं. पण एरवी मला वाटतं, की माझं व्यक्तिमत्व म्हणा किंवा स्वभाव म्हणा किंवा प्रवृत्ती म्हणा किंवा काही, की लो प्रोफाईल प्रिफर करणारी म्हणजे एकूण संकोची, बिडस अशी आहे. एक एक्स्ट्रोव्हर्ट किंवा खूप फुलणारी अशी हे नाही, बडबडी. हं.
बहिर्मुख असा मी नाही आहे एरवी. हं. पण व्यक्तिरेखेमध्ये मला असं वाटतं, की मला एक तो तो एक हे असावं. तर त्यामुळे या अशा व्यक्तिरेखा कधी-कधी मला फार करायलाही इंटरेस्टिंग वाटतात आणि कधी-कधी मला असं वाटतं, की त्या व्यक्तिरेखेचा मी करताना करतो तसा शोध, तो व्यक्तिरेखा करताना स्वतःचाही असतो शोध. बरोबर. म्हणजे आपण किती आहोत, कुठपर्यंत जाऊ शकतो, आपली हं. शक्तिस्थानं काय आहेत, मर्यादा काय आहेत, हे सगळं त्याचं हे करून केलेलं असतं. हं. असं मला वाटतं, की त्याच्यामुळे हा आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट विनायक मला नेहमी वाटते ना, की माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे, की ह्या व्यक्तिरेखा, या भूमिका, या मी करू शकेन, हे माझ्या आधी दिग्दर्शकांना कळलेलं आहे. अच्छा. म्हणजे कधी-कधी ते माझ्यासाठी सरप्राईज होतं पुष्कळ वेळेला, की मला मा तो तो रोल माझ्यामध्ये कसा काय दिसला असेल, याची तुला मी आत्ता एक 5-7 उदाहरणं देऊ शकेन. खरंच म्हणजे मी झपाटलेला म्हणजे तात्या विंचू. हो. मी माझी खूपच माईल्ड पर्सनॅलिटी आहे अशी. मी तात्या विंचूसारखं हं. आता दशावतार नावाचा मी सिनेमा हो. करतोय. त्याच्यामध्ये तात्या विंचूशी निगडीत तो मेन रोल ज्याने केला होता, त्याचा मुलगा माझ्यावर काम करतोय. अभिनय अच्छा. बेर्डे. हां. हां. तर तो मला सांगत होता, की बाबा मला नेहमी भीती घालायचे. लक्ष्याचा मुलगा. हो. तो आता दशावतार माझ्याबरोबर आहे. हं. तो म्हणे, "भवी तो मी खूप घाबरायचो" म्हणे. तर तोच घाबरायचा. बापरे! तर असा मी रोल करू शकेन हे महेश कोठारेंना वाटलं. म्हणजे एरवी त्या पद्धतीचा रोल म्हणजे दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर वगैरे असे ते. हां. पण तर अ, महात्मा गांधीचा रोल मी महात्मा गांधी दिसेन. आता एक बारीकपणा सोडला तर महात्मा गांधीमध्ये काहीच चेहऱ्यात हे नाहीये. ते राजकुमार हिरानीला असं वाटलं, की मी महात लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल असं त्यांनी सांगितलं. मग ती हे घेतली अर्थात स्क्रीन टेस्ट घेतली, ऑडिशन वगैरे. तो भाग वेगळा. चेटकी त्यावेळेला इतकं सर्रासपणे अ, बायकांचे रोल्स पुरुष करत नसत. हं. पूर्वी, खूप पूर्वी. तर त्यावेळेला रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमध्ये मी होतो आणि मला जर विचारशील, तर एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअरसेल्फ स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मतकरींच्या ग्रुपमध्ये झाली. म्हणजे हे इतके व्हरायटी ऑफ रोल्स माझ्यावर विश्वास म्हणजे मी नेहमीच म्हणतो, की माझा माझ्यावर होता त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास मतकरींचा माझ्यावर होता. त्याच्यामुळे मला खूप व्हरायटी ऑफ रोल्स तिथे करायला मिळाले. हं, हं, लाइक हं. चेटकी. मुलांच्या नाटकात चेटकी म्हणजे आता जी नंतर वैभव मांगलेनी केली. केली. हो. ती ओरिजिनल चेटकी त्यांनी मला दिलं होतं कास्टिंग. हं. त्यावेळेला इतके करत नव्हते बायकांचे रोल्स म्हणून. हो. तर ते कुणाला माहिती नव्हतं, की पुरुष हा रोल करतोय. पुष्कळांनी विचारलं मतकरींना, की "इतकी हं. उंच बाई तुम्हाला कुठे मिळाली?" म्हणून. मग ते म्हणाले, "उंच नाही, ती पुरुष आहे तो." हं, हं. तर मग तर ती नंतर मग NCPA नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सनी त्यांच्या आर्काइव्हसाठी ती शूट करून ठेवली हो. त्यांच्याकडे. की ती त्यावेळेला खूप चांगली व्हायची. मतकरींना क्रेडिट आहे, की त्यांनी ते कास्टिंग केलं. आरण्यकमध्ये विदूर करायचो मी. हो. महाभारताचं नाटक होतं. लार्जर दॅन लाईफ सगळ्या हो. भव्यच ती होती ती. कॅरेक्टर्स होती. हो. तर मला म्हणायचं की ही सगळी जी होती ना किंवा चौकट राजामध्ये आयत्या वेळेला रोल बदलून हं. मला संजय सुरकर आणि स्मिता तळवलकरनी मतिमंद मुलाचा रोल करायला सांगितला. आयत्या वेळेला. मी आधी करणार होतो तिच्या नवऱ्याचा रोल. अच्छा. तो नंतर दिलीप कुलकर्णींनी केला. आणि मी जो रोल केला, तो परेश रावळ करणार होते त्यावेळेला. बापरे! हां, तर ते मराठी सिनेमात पहिल्यांदाच आणि ते डायलॉग्स त्यांना त्यावेळेला कमी होते आणि ते करणार होते. पण ते त्याने काहीतरी प्रॉब्लेम आला आणि कोल्हापूरला शूटिंग होतं. अरे वाह! हो. बरं. तर तिथे शालिनी स्टुडिओच्या हो. वावरात तिथे अजित दांडेकरनी ॲक्चुअली चाळ उभी केली होती आणि तिथे शूटिंग होतं आणि आयत्या वेळेला ते म्हणाले, की "मी नाही येऊ शकत का?" तर काय करायचं? मग त्यांनी ती अदलाबदल केली आणि माझ्या नकळत मला सिलेक्ट केलं, की तू म्हणजे माझी परमिशन घेतली नाही. हं. ते दिलीप नाही म्हणणं शक्यच नाही म्हणून असं. तर माझं हं. बदनामी किंवा काही स्तुती असं होती. मी अशी तो नाही म्हणणार नाही असं. हं. मी तो रोल आयत्या वेळेला केला. तर एरवी जे तुम्ही तयारी करून करायला आवडेल मला आणि करायला लागतेच कुठल्याही रोलची तयारी. असे एकदम तो टपकन पडत नाही. त्या सगळ्याला सुरुंग लागला या चौकट राजाच्याकडे मला तेवढा वेळच नव्हता. मग मी मुंबईला होतो त्यावेळेला. मुंबईहून जाताना मग अ, पुण्याला एका सायकियाट्रिस्टला भेटलो. म्हटलं असं-असं लिहिलेलं आहे. हं. अशा मुलाच्या बाबतीत काय घडतं?
मी त्यावेळेला एक नातीगोती नावाचं नाटक करायचो. त्यात मी मतिमंद मुलाचा बाप होतो. नाटक होतं हं. जयवंत दळवींचं आणि त्याच्यात तो बॉर्न मतिमंद मुलगा होता. हं, हं, मेंटली रिटार्डेड बॉर्न असा. हं. याच्या चौकट राज्यामध्ये त्याला ॲबनॉर्मॅलिटी येते, तो झाडावरून पडतो म्हणून. हं. तशा मुलाच्या बाबतीत, नॉर्मल असलेल्या मुलाच्या बाबतीत काय होऊ शकतं? हे मी इथे पुण्याला एका सायकियाट्रिस्टना, सीनियर सायकियाट्रिस्टना विचारलं. मग तेवढ्या वेळात म्हणजे पुणे ते कोल्हापूर या टॅक्सीच्या प्रवासामध्ये जी काही तुटपुंजी तयारी करता येईल, ती माझ्याकडून झाली असावी. आणि जे बापरे! काही तो रोल केला, तो हं. माझ्या बाकीच्या सगळ्या सगळं मला मी टेन्शन घेणारा ॲक्टर आहे. चेहऱ्यावर दिसलं नाही तरी. अरे बापरे! तर ते सगळं उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली केलेला रोल होता. हं. म्हणजे सगळं तुमच्या एक मे बी सबकॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमधला तुमच्या हं. काही तुमची क्रिएटिव्हिटी म्हणा, सर्जनशीलता जी तुम्हालाही कधी-कधी चकित करते, की आपण हे कसं काय केलं? हां. काही हे न करता. तशी ती झाली असावी. हं. मग तो रोल मला वाटलं की वाट लागणार आहे म्हणजे माझी पण आणि त्या सिनेमाची पण. आयत्या मला बसवलं घोड्यावर. तर ते पण ते समहाऊ हं. तो झाला. मी निभावून नेलं ते. त्याला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. सिनेमाला बेस्ट हां. फिल्मचं मिळालं वगैरे, वगैरे. तर हे सगळे या दिग्दर्शकांची कृपा आहे, हं. की एका वेगळ्या अनुभवाला मला सामोरं जायला त्या लोकांनी मदत केली म्हण, भाग पाडलं म्हण किंवा संधी दिली म्हण, काही. पण हं. असे हे मला भेटत गेले वेळोवेळी. बाकीच्या कलाकारांचं असं होतं, की ते विशिष्ट पद्धतीत इव्हॉल्व होतात. कोणी अँग्री यंग मॅन असतो, कोणी बॉय नेक्स्ट डोअर असतो आणि मग ते ज्यावेळी वेगवेगळी भूमिका करतात, तेव्हा प्रयोग केले, अशी त्याची जनरली चर्चा होती, एनालिसिस होतं. तुम्ही तर प्रत्येक भूमिकाच वेगळी करताय. म्हणजे एक स्टाईल काढायची गेली, की ही बाबा दिलीप प्रभावळकरांची स्टाईल आहे, तर असं काही नाही. ह्याचे फायदे काय, तोटे काय? काय वाटतं आता बघितल्यावर? नाही, तोटे असं नाहीच आहे ते. मग तसं नाहीये. पण मी म्हटलं त्याप्रमाणे हे स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आहे. मी आहे कसा? मी कधी-कधी मला प्रश्न पडतो की व्यक्तिरेखा कुठली मी करत नसतो. हं. तेव्हा स्वतःची ॲक्टिंग करतो का? असं मी. अरे बापरे! मी म्हटलं मगाशी नॉन कमिटल चेहरा आहे माझा. हो. मी कुठला असं कमिट करत नाही चेहऱ्याने काहीच. हा काय अ, हं. आणि तो गेटअप किंवा तो मेकअप झाल्यानंतर तो तसा होतो किंवा आता अर्थात काही याचे ज्याला काय म्हणतात त्याला वाचिक अभिनय, आंगिक अभिनय, आहार्य अभिनय हो. त्याचा सपोर्ट असतोच तुम्हाला. म्हणजे तुम्ही टोटल बॉडी वापरता. चिटकीला अख्खी बॉडी हो. वापरली. किंवा वाचिक अभिनय असतोच. गंगाधर टिपरे मी करतो तेव्हा तो आवाज वेगळा होता. पोटातला आवाज होता. तर "ए शामला" तो असं पोटातनं यायचा. हां. तात्या विंचूला खर्जातला आवाज आहे. तर तो कंप्लीट ओम राम रीम काय जे काय आहे ते हां. मंत्र वगैरे. हो. तर हं. त्याचं हे आहे सपोर्ट. म्हणजे हं. त्या सपोर्टशिवाय मी ते कॅरेक्टर करू शकत नाही. पण मला वाटतं तोटा काही नसावा त्याचा. मी तो अं, हे अ, हे इतकं स्ट्राँग व्यक्तिमत्व तुम्हाला पांघरायला म्हणण्यापेक्षा कायाप्रवेशासाठी मिळत नाही. तेव्हा तुम्ही एरवी कसे असता? सो मला वाटतं एक काहीतरी प्रश्न आहे त्याच्यात. सिरियसली तुम्ही हां. किती घेता? ते मी भूमिका खूप सिरियसली घेतो. म्हणजे हां. ही भूमिका करायची आहे अ, त्याचा काय म्हणता त्याला पाठपुरावा करणं किंवा त्याचा एक हं. त्या व्यक्तिरेखेचं एकूण हं. पैलू, छटा, बारकावे, हं. त्याची कोडी उलगडायला चावी शोधणं. हं. तर ते चालू असतं. हे पण एरवी ती हाती लागेपर्यंत ती अस्वस्थता जी असते, ती दिसतेच असं नाही. अच्छा. हां. म्हणजे दमणूक होत नाही का? नाही, नाही. उलट तो ओके. एक म्हणजे तो एक ती अस्वस्थता ती थोडीशी बेनिफिशियल असते. म्हणजे तुम्ही अस्वस्थता असते ती प्रॉडक्टिव्ह पण म्हणजे त्याचं काहीतरी एक चांगलं हे होतं ना पुढे. हं. म्हणजे ते म्हणजे तयारी करताना अस्वस्थता, प्रयोग हे तुमचं परफॉर्म करताना हं. आव्हान, हं. मग प्रेक्षक कसे करतील याची उत्सुकता हं. आणि जर ती यशस्वीरीतीने ॲक्सेप्ट झाली तर समाधान. हं. असे प्रोसेस आहेत. कुठला परकाया प्रवेश सर्वात आवडलेला, भावलेला? असंच सांगणं कठीण आहे कारण
काही लोक विचारतात मला, म्हणजे ज्यासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला तर हो. गांधींचा रोल सगळ्यात, मला नाही वाटत त्याच्यापेक्षा कठीण रोल किंवा त्याच्यापेक्षा आव्हानात्मक रोल्स स्टेजवर किंवा ह्याच्यात केलेले आहेत मी. हं. हसवापसवी तुझं बघितलं असेल किंवा ह्याच्यावर बघितलं असेल, त्यातले 6 रोल्स, 6च्या 6 रोल्स अगदी वेगवेगळे होते. ठरवून केलेले होते. हं, आणि ते हं. त्यातली गंमत अशी होती विनायक, की ठरवून केलेल्या रोल्समध्ये मी ते माझ्यातल्या ॲक्टरनी माझ्यातल्या लेखकाने माझ्यातल्या ॲक्टरसाठी लिहिलेलं स्क्रिप्ट आहे. बरोबर. हसापसवी हे नाटक कसं लिहू नये याचा आदर्श वस्तुपाठ आहे. असं नाटक कधीही लिहित नाहीत. ते तर 6 वेगळी कॅरेक्टर्स होती. ती मी अगदी एकाशी संबंध नसलेली अशी 6 हे केले. आणि मग त्यांना जोडणारं सूत्र शोधत बसलो. हं. असं नाही करत आणि ते समोर क्लिक झालं ते, म्हणजे ते नाटक. हो. तर त्यातली प्रत्येक भूमिका अ, हे केली, हे चिमणराव पहिला. मग दुसरा तो एक चायनीज टाइप प्रिन्स आहे, वांटून पिनपिन नावाचा. कंप्लीट असे डोळे असे इथे. तुम्ही हे हां. तिसरा तो नाना कोंबडीवाला आहे, अष्टांगाने वक्र आहे, दात पुढे वगैरे, नाना पुंजे. चौथी माझी जुळी बहीण आहे, दीप्ती प्रभावळकर पाटील लुमुंबा. 5वा माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असा कॉलेजमधला तरुण आहे, बॉबी मॉड, हं. 22शीतला. आणि 6वा शेवटचा, त्याच्या चौपट वयाचा 89 वर्षाचा कृष्णराव हेरमकर हा वृद्ध गायक नट आहे. हं. ज्यात मी गाणं म्हणायचो स्टेजवर, प्रिय पहा, त्याच्या हो. आवाजात. तर ह्यातलं सगळी प्रत्येक भूमिका ही चॅलेंजिंग आहे. पण आणि वेगवेगळ्या कारणांसाठी मला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका कठीण वाटत आलेल्या आहेत. हं. म्हणजे मी पहिल्यांदाच कॅरेक्टर रोल केला गांधीच्या वेळेला. पण हं. काय होतं, हे मी जे म्हटलं, की दिग्दर्शक मला अं, निवडतात किंवा मला ती व्यक्तिरेखा करायला सांगतात. ते टेन्शन असतंच. हं. पण त्या दिग्दर्शकाच्या किंवा लेखक असेल समोर, नातीगोतीला जेवण दळवी येऊन बसायचे तालमीनं. अच्छा. हां, काही तालमीनं ते यायचे. बरं. एक झुंज वाराशीला पु. ल. देशपांडे यायचे. काही हं. तालमीनं. वामन केंद्रे डायरेक्टर होता. हो. पण ते येऊन बसायचे. अशोक रानडे पण यायचे. अच्छा. तर त्यांच्या एक चर्चा म्हणा किंवा त्यांच्या ॲडवाईस म्हणा, मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्याशी बोलून मी माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या एकूण वकुबाप्रमाणे, माझ्या टॅलेंटप्रमाणे मी ती व्यक्तिरेखा उभी करायचो. तेवढं स्वातंत्र्य, तेवढी मुभा, तेवढी मोकळीक मला होती. गांधींचं कॅरेक्टर करायचं, हे कॅरेक्टर मी पहिल्यांदाच केलं. कॅरेक्टर रोल, आलं. आणि तो पण राष्ट्रपित्याचा. मला गांधी अशी दिसली म्हणून मी असे केले. असा उद्धटपणा चालला नसता. मी हं. फादर ऑफ द नेशन दिसायला पाहिजे, म्हणजे ते वाटायला पाहिजे ना. हो. तर त्या लोकांनी मला मग खूप मदत केली. ते करतातच म्हणजे नॅचरली. त्यांनाही त्यांची इच्छा असते, की ते विधू विनोद चोप्रांचा सिनेमा होता. हो. ते ही वॉज द प्रोड्युसर आणि लेखक, हं. दिग्दर्शक, संकलक वगैरे सगळं राजू हिरानी होता. तर त्यांनी त्यांनी पण मला खूप काय इनपुट्स किंवा असे पुरवलं. हं. मग त्यांनी चरित्र लिहिलं होतं अमेरिकन पत्रकारांनी. लुई फिशर. लुई हो. फिशर म्हणून अमेरिकन जर्नलिस्ट होता. तो त्यांच्याबरोबर 2 वर्ष राहिला होता. त्याच्यावर फिरला होता गांधींबरोबर. त्यांनी लिहिलं चरित्र मला, त्याचा मला खूप उपयोग झाला. अच्छा. हां, म्हणजे मला आता काही कुठल्याही मुलाला तेवढी गांधीची माहिती होती. मी कधी त्यांना भेटलो नव्हतो, पाहिलंही नव्हतं. तर ते त्यांनी मला दिलं. जुन्या फिल्म्स डिव्हिजनच्या बघायला दिल्या. अ, जु जुन्या ब्लॅक एंड व्हाईट हे, ते चालायचे कसे, दिसायचे कसे वगैरे. हं. मग ऑडिओ कॅसेट त्यांचं स्पीच दिलं. हां, असं. ते मी ते सगळं ती इनपुट्स होती. म्हणजे शेवटी तुम्ही गांधी म्हणून कसे अॅपिअर होता. ती काही फॅन्सी ड्रेस स्पर्धा नव्हती, की बाबा तुम्हाला गांधीसारखा मेकअप केला. 2 सव्वा 2 तास लावून तुम्हाला कृत्रिम कान लावले, नाक लावलं, तुमची स्किन कलर बदलला, रिंकल्स आणल्या, नाक वगैरे. तितकं नव्हतं ना त्याला, परत गांधी ते आला. तर ते आव्हान वेगळं होतं. हं. म्हणजे कॅरेक्टर रोल्स. त्याच्यानंतर मी कॅरेक्टर रोल केला डायरेक्ट फास्ट एफ एन भारा हो. भागवत. हो. एकदमच उलटं. तो पण सांगायचं होतं, की ते सगळ्यात कठीण रोल असं मला नाही वाटत. त्याच्यापेक्षा कठीण हे मी कृष्णराव हेरमकर हो. हसवापसी म्हटले. हसवा-फसवी. सर तुम्ही खूप लेखकांचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न आहे, की तुम्ही स्वतः उत्तम लेखक आहात. असं म्हणतात, की चांगला ॲक्टर हा डिरेक्टर्स ॲक्टर असतो. पण समजा तुम्ही उत्तम लेखक आहात, असं कधी झालंय का, की अरे, हे लिहिलंय लेखकानं, पण तुम्हाला असं वाटतं, की हे बेटर झालं असतं किंवा
दिग्दर्शक असं सांगतोय, पण तुमच्या डोक्यात असं वाटतं, की नाही हे असं केल्यानं जास्त बरं होईल. असं घडतं का? मग तुम्ही काय करता? पण ते मी लेखक आहे याच्याशी संबंध नाही. म्हणजे जसं कुठलाही विचार करणाऱ्या ॲक्टरला ते तेवढं तो आपलं स्वतःचं डोकं लावतोच नाही. कुठलाही. हं. म्हणजे मी त्याला ॲक्टरनी लेखकच असायला पाहिजे असं नाही. हो. तर मला स्वतःला असं वाटतं, की अगदी खरं-खरं फ्रँकली सांगायचं तर सिनेमात नाटक तसं होत नाही, की नाटकाचे बहुतेक लोक माहीत असतात. सिनेमात पुष्कळ नवीन लोक येतात, तरुण असतात, जुने असतात, अनुभवी असतात वगैरे, वगैरे. हो. तर आता इतके सिनेमे केल्यानंतर पहिल्या काही वेळात, दिवसात अंदाज येतो, की याचं हे किती आहे म्हणजे एकूण हं. म्हणजे हां, असं. हं. तर माझी पॉलिसी अगदी प्रामाणिकपणे सांगायची तर अ, मला स्वतःला असं वाटतं, की हे माध्यम जे आहे सिनेमाचं, हं. हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. हं. लॉरेन्स ऑलिव्हे जो ॲक्टर होता, त्यांनी असं म्हटलेलं होतं, की सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. टेलिव्हिजन हे रायटरचं माध्यम आहे. त्याचं म्हणणं तो अच्छा. लॉरेन्स ऑलिव्हे आणि रंगभूमी, स्टेज हे ॲक्टरचं माध्यम आहे. तसं नाही मला तसं वाटत, की शेवटी नाटकसुद्धा एक टीम वर्क आहे. हं. तर सांगायचा मुद्दा, की ते दिग्दर्शकाचं माध्यम हे अगदी बरोबर आहे. कारण शेवटी मी इतके सिनेमे करून मला कधीही मी करत असताना याचा पुढे काय होणार आहे याचा नाही सांगता येत. प्रामाणिकपणे नाही सांगता येत. हं. कारण ते जिग्सॉ पझलसारखं आम्ही सीन्स करत असतो तुकड्या-तुकड्यांनी. हो. मला स्वतःला असं वाटतं, की मी म्हटलं मग त्याप्रमाणे पॉलिसी म्हणजे मी दिग्दर्शकाला शरण जातो. अच्छा. हं. पण हे म्हणजे तो शरण इन द सेन्स त्याचा फायनल वर्ड असतो. म्हणजे मला काही शंका, कुशंका, प्रश्न जे येतील, ते मी त्याला विचारतो. मला मागे म्हणजे त्या नाटकाच्या डिरेक्टरनी सांगितलं होतं, की हे फार एरवी शांत आणि असे सौम्य वाटतात. पण हे जाम छळतात म्हणून म्हणजे रात्री फोन करून असंच त्यांनी हं. चांगल्या ह्यानीच सांगितलं होतं मला. हं. तर मी मला खूप शंका असेल. पण दिग्दर्शकाला त्याचं एक कन्व्हिक्शन असतं, की ही व्यक्तिरेखा, हा प्रसंग, हे जे काही मी उभं करतोय सीन, तर त्याचं एक कन्व्हिक्शन असतं. तर ते कन्व्हिक्शन आपल्या अंगी बाणवून, की आपल्याला ती प्रोसेस एक इंटरेस्टिंग असते. हं. म्हणजे मला म्हणायचं आहे, की सरेंडर व्हायला, त्यातला शरण जायला, की त्याचं तू सांगशील ते खरं. हो. मी तसं करणार आहे. पण तसं करणार आहे म्हणजे तुम्हाला जर पटलेलं नसेल ते, तर ते हं. करणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळे ते हं. पटवून घेणं, त्याचं हं, हं. कन्व्हिक्शन, आपलं पण कन्व्हिक्शन वाटायला लावणं, ही गमतीशीर प्रोसेस आहे. पण ते तसं मी त्याला मानतो, की ते शेवटी आणि मी म्हटलं त्याप्रमाणे काहीच असं जनरल नाही होत. काहीच माहीत नसलेलं आणि उगाच आपल्याला हौस म्हणून आलेलं असेल, तशी मंडळीसुद्धा असतात त्याच्यामध्ये. पण तुम्हाला पहिल्या ह्याच्यात कळतं, की हे काय आहे, खरं नाही आहे. तसं माझ्या दृष्टीने फार कमी वेळा झाला. तसं नाही झालं इनफॅक्ट. हे सगळे त्यांना ते काय करणार आहेत त्याचा कंप्लीटली अंदाज असतो. त्यांना ती कल्पना असते आणि हं. कन्व्हिक्शन असतं. तर मग ते तुम्हाला पटवून मी त्याला शंका विचारतो ना मी, आता काय काय करू? असं बरं असं ब्लाइंडली नाही करत. अच्छा. हां, म्हणजे मला नॅचरली आहे. मलाही ती व्यक्तिरेखा करायची आहे ना. हो. पण त्याला ते उत्तर देतात आणि ते त्यांचं कन्व्हिक्शन, की त्यांचं जे तुम्हाला पटवणं आहे, ते तुम्ही आत्मसात करून मग ती व्यक्तिरेखा उभी करणं, हे स्किल असतं हे असं. सर आत्ता तुम्ही विशीतल्या अभिनय बेर्डेबरोबर काम करताय आणि पु. ल. देशपांडेंबरोबरही काम केलंय. 6-7 पिढ्या तरी बघितल्या असतील 10 वर्षाच्या. हां, 4 नाही हां, म्हणजे 4 तर 3 कमीत 3 कमी. 3 पिढ्या 3 पिढ्या बघ. हां. तर काय बदललं आणि काय ते सेम आहे? मला आत्ताच ह्यानीच सांगितलं. मी पडलं विसरून गेलो होतो. हो. अभिनय बेर्डेनेच मला सांगितलं. हां, कुठे मला नाही सांगितलं, एका इंटरव्ह्यूत सांगितलं हां. दशावतारात, की दिलीप काकांनी माझ्या आजोबांबरोबर काम केलं त्याच्या. हो. आजोबांच्या सिनेमात मी काम केलं होतं. हं, अरुण कर्नाटकी. हं. मग त्याच्या आजीबरोबर काम केलं होतं. म्हणजे प्रियाच्या आईबरोबर काम एका फार्समध्ये केलं होतं. बरं. मग लक्षाबरोबर केलेली आहेत बरेच रोल्स हो, मी. झपाटलेला, पछाडलेला, अमुक-तमुक. हो, त्याच्या आईबरोबर पण मी काम केलंय. प्रिया, हो. तिच्याबरोबर पण केलंय. आता त्याच्याबरोबर करतोय. तिसरी पिढी आहे. त्याला मी हं. सांगितलं, "लवकर लग्न कर." चौथ्या पिढीत मी कधी एकदा कडेवर येऊच झालंय मला. हो. पण काय बदललं? काय नाही अनुभव बदल कसा बदलला? नाही बदललं असं नाही. मला हं. तेवढ्याच हे असतं आणि त्याच्या पिढीचं हे नाही म्हणजे मला असं वाटतं, की हा खूप आनंदाची, समाधानाची गोष्ट आहे ही. म्हणजे असं हं. बरोबर. मला असं वाटतं, की
भावनिकदृष्ट्या सुद्धा एक मला थोडंसं एक त्याच्यात हे येतं, की मला ती लक्षाची आठवण येतेच नॅचरली. त्यालाही झाली. हो. त्यांनी पहिला सीन माझ्यावर केला दशावतारमध्ये त्या गाय. तर त्या सीनला आम्ही ॲक्चुअली कोकणातल्या घनदाट जंगलात होतो. मी कोकणामध्ये एवढी जंगलं आहेत मला खरंच माहीत नव्हतं. हं. मी ह्याच्या आधी 4 ते 5 सिनेमे कोकणात केले. नारबाची वाडी, हो. विटी दांडू, मर्डर मिस्ट्री, हो. पंचक वगैरे, वगैरे. पण इतकी घनदाट जंगलं आहेत. त्यांनी काय रेखीने ते लोकेशन्स काढलेत. वाह! हं. अप्रतिम. ओढे, खाडी, स्वच्छ नदी. तर मी नदीत पण गेलोय. बापरे! अंडर वॉटर पण गेलोय. हं. खाडीत गेलोय. हं. हे होते सगळे माझ्याबरोबर अर्थात. सांगायचा मुद्दा की तिथे त्याच्यावर काम करणं ही एक्साइटमेंट त्याला पण मला पण खूप होती. त्यालाही त्याच्या बाबांची खूप आठवण झाली, की त्याचे शेवटचा सिनेमा त्याच्या बाबांबरोबर मी केला तो त्याच्या बाबांचा शेवटचा सिनेमा आम्ही बरोबर होतो पछाडलेला. हं. हं. हो, कोल्हापूरलाच केलं हो ना. शूटिंग. तर ही जी तेव्हाची सिनेमे आहे, झपाटलेला, पछाडलेला आणि म्हणजे 80 ते 2000 आणि मग आत्ता नाही परत पण ते पुन्हा कोणाची फिल्म आहे त्याच्यावर अवलंबून आहे. की तू अच्छा. आता जे पछाडलेलं झपाटलेलं हे महेश कोठारे हो, त्याच्या स्टाईलनी बनवतात. हो. म्हणजे ते कुठल्या ह्याचे आहेत गजेंद्र हिरेकड बरोबर मी हं. जरा अनयुज्युअल किंवा वेगळे रोल्स केले. 3 त्याच्याकडे पिंपळ केला, पोस्टकार्ड म्हणून केला होता. सांगली का कुठल्यातरी मजा वखारीवर. अच्छा. तो वेगळा रोल मला खूप आवडायचा रोल. हं. त्याची खूप मोठी दखल घेतली गेली नाही. पण तसे ते रोल्स त्याची स्टाईल वेगळी आहे गजेंद्र अहिरेची. हं. उमेश कुलकर्णीची वेगळी आहे. त्याच्यावर हं. वळू केला मी. हो, त्या गिरीश कुलकर्णीबरोबर देऊळ आणि हो, नाना पाटेकर पण होता. देऊळ हो. आणि जाऊ दे ना हो, बाळासाहेब जाऊन दे म्हणून. ना बाळासाहेब. हो. तर गिरीश कुलकर्णीबरोबर. तर हे प्रत्येकाची हे वेगळी असते ना त्याची म्हणजे हं. करण्याची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे ते मला म्हणाले, की तुझा हा पिरियड सांगितलास, हं. त्यात पुन्हा कोण सिनेमा करतो याच्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे कुठल्या हं, त्याचं हं, हं, पर्स्पेक्टिव्ह, हं, त्याचं हं. एकूण सिनेमा या माध्यमाकडे बघण्याची त्याची दृष्टी काय आहे, हो. याच्यावर पण अवलंबून असतं पुष्कळ वेळेला. आणि मला आवडतं हे वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रवाह हं. जे आहेत, हं. ते म्हणजे हो, आपल्या चित्रपटसृष्टीतले हो. बदलत्या काळानुसार बदलणारे, हं. ते प्रवाह काठावरून न बघता त्या प्रवाहामध्ये सामील होऊन त्यात पोहणं. पोहत आणि परत आपण आउट ऑफ काय म्हणतात त्याला हं. इरिलेव्हंट झालेले नाही आहोत. अजूनही त्याच्यामध्ये या नवीन प्रकारच्या फिल्ममध्ये किंवा नवीन हो. त्याच्याकडे लोक जे डायरेक्टर्स ॲक्सेप्ट करतायत ते कळून घेण्याचं समाधानच असतं. ते तर मासी क्लासी वगैरे मानता का तुम्ही? नाही मानत खरं. चांगलं आणि वाईट एवढंच मानतो. अच्छा. हां, म्हणजे चांगली फिल्म आता म्हणजे माझं माझं जे काही मीटर किंवा माझं जे काही जजमेंट किंवा माझं जे काही हे आहे त्याच्याप्रमाणे जी मला चांगली वाटते, हं. जी वाईट वाटते. त्या आणि माझ्या बाबतीत काय झालं ना, का विनायक मला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना, तर मी मगाशी जे म्हटलं ती हां. अंदाज येत नाही करताना हं. सिनेमा. त्याच्यामुळे आपण खूप चांगलं काही करतोय असं वाटतं. कधी काही अंदाज येत नाही आणि ती खूप चांगली फिल्म होते. असं सगळ्या बाजूनी झालेलं आहे. तर आता रात्र आरंभ म्हणून सिनेमा केला होता मी. अच्छा. हं. अजय फणसेकर. हं, हं, हं. तर मला कळत नव्हतं मी काय स्किझोफ्रेनिक पेशंट्सवर होता तो. दुभंग व्यक्तिमत्वाचं. अच्छा. हां. अं, हं. तर त्याला खूप तो चांगला खूप गुंतागुंतीचा सिनेमा होता तो म्हणजे टोटल. मराठी सिनेमा होता रात्र आरंभ हो. आणि तो नसिरुद्दीन शहानी बघितला. हं. त्याला इतका आवडला तो, की तो अजय फणसेकरला म्हणाला, की तो डायरेक्टर अजय फणसेकर, की "कधी हिंदी केलास तर मला सांग. मी तुझ्यावर काम करीन म्हणून." तर वॉव! ते ऐकून अजय फणसेकर एवढा एक्साईट झाला, की त्यांनी त्याची पाठ वळल्याबरोबर सगळे मराठी प्रोजेक्ट बाजूला करून हिंदीच करायला घेतला. आणि त्यात नसिरुद्दीन मेन रोल केला. त्यात मी हो होतो. का? एन्काउंटर. अच्छा. त्यात मी पुनप्पा आवाडे म्हणून हो, रोल हो. केला होता. तर सांगायचा मुद्दा की हे असे वेगवेगळ्या तऱ्हेचे दिग्दर्शक, वेगवेगळ्या तऱ्हेच्या फिल्म्स मी लकी आहे की मला करायला मिळाले. हा हा वखारीतला गजेंद्र अहिरेकडे शेवरी म्हणून त्यांनी सिनेमा केला होता. त्यात नीना कुलकर्णीचा मेन रोल होता. त्यात पण मला मी होतो. तर हं. सांगायचं तर रात्रारंभचा रोल खूप वेगळा होता. अच्छा. स्किझोफ्रेनिक पेशंटचा. हं, हं, हं. तो अंदाजच येत नव्हता मला. काय करतोय मी? हा सांगतोय ते करतोय. हं. तर मला विचारलं होतं पुष्कळ लोकांनी, की तो नॉर्मल माणूस
मग दुभंग व्यक्तिमत्वामध्ये गेल्यानंतरचा माणूस, मग त्याच्या हातून खून घडतो, मग त्याला जेलमध्ये टाकतात. तो किलर माणूस. मीच म्हणजे तिन्ही. हं. त्या अवस्था तुम्ही कसा विचार केला, कशी तयारी केली होती? म्हणजे मी काही तयारी केली नाही. सगळी अजय फणसेकरांनी केली होती. सांग त्यांनी सांगितलं तसं मी केलं फक्त आणि ते तसं झालं. त्या रोलला पण स्टेटचा अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाला त्या रात. तर सांगायचा मुद्दा, की हा अनुभव खूप एक्सायटिंग असतो. वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या तऱ्हेच्या फिल्म्स बनवतात आणि तुम्हाला अनुभव देतात. तर तुम्ही दरवेळेला मला स्वतःला असतं, की तुम्ही स्वतःला पारखून घेता. तुमच्या सॅटिस्फॅक्शनमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद हे किती टक्के असतं? आहे. मग एखादा सिनेमा भारी झालाय पण चालला नाही, तर काय वाटतं मग? त्याला परत वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे तो कधी-कधी प्रेक्षकांपर्यंत न पोहोचणं हे पण हं, एक कारण असतं. हं, हं, म्हणजे सिनेमा चांगला झालाय असं मला वाटतं. हं. पण ती बाकी यंत्रणा ज्या असतात ज्याच्यावर आमचा कंट्रोल नसतो. आमचा हां. तर कधीच नसतो. हो. कशावरच नसतो. तर तसे काही आहेत माझे रोल्स मला आवडणारे. मी मगाशी उल्लेख केला गजेंद्र हो. अहिरेचा. तसा आणखीन एक रोल होता. कवडसे नावाची फिल्म होती. नाशिकच्या ह्यांनी केली होती. बरं. तर तो रोल पण खूप वेगळा होता माझा. हं, हं. अतिशय असा व्यसनी आणि भंगड माणसाचा होता. मुलांना छळणारा, बायकोला छळणारा आणि खूप व्यसनी माणूस. रात्री अच्छा. अपरात्री दारू पिऊन आणि काय भांग-बिंग घेऊन घरी येतो. मुलांना लाथा घालतो वगैरे, वगैरे. माझे मुलगे 2 कोण? सुबोध भावे आणि मकरंद अनासपुरे. माझी सून अमृता सुभाष. हं. माझी बायको नीना कुलकर्णी वगैरे असं तो कास्ट तो रोल फार वेगळा होता. ती गंमत म्हणजे त्याची मला त्यावेळेला माहीत नव्हतं. फ्लॅशबॅकमध्ये मी माझ्या इथे पुण्यातच शूटिंग झालं होतं एका चाळीतलं अच्छा. आणि मी कुठून तरी येतो असा झिंगत वगैरे असा. अतिशय हं. म्हणजे चिमणरावच्या फार वेगळा रोल होता आणि मुलांना लाथा घालतो झोपलेला तिकडे. तर मग एकदा अलीकडेच एकदा माझ्या हस्ते अवॉर्ड घेताना अमेय वाघ म्हणाला, की माझ्या करिअरची सुरुवात दिलीप काकांच्या लाथा खाऊन म्हटलं, "अरे!" तर हं. ते मकरंद अनासपुरेचा लहानपणीचा जो हा होता, अमेय वाघनी केला होता हं, हं, हं. आणि सिद्धार्थ चांदेकरनी सुबोध भावेचा लहानपणीचा रोल केला होता. अरे बापरे! त्या दोघांना फ्लॅशबॅकमध्ये त्याच्या गमती सगळ्या. सांगितलं मी ती तो रोल जो होता ना, त्याला काय नाव होतं मामा का काहीतरी होतं व्यस्त. अच्छा. तो खूप वेगळा रोल होता. पण हे रोल आता त्याचं वाईट वाटतं, की हा रोल पोचायला पाहिजे होता. म्हणजे रोल म्हणण्यापेक्षा जरा वेगळेपणा त्यातला जो आहे अहिरेचा आहे. तर आणखीन लोकांनी बघितलं तर पण मला लोकं काही म्हणू दे, मी तो रोल असं नाही हे करू, की तुमचा अभिनय काय किंवा तुमची कला काय? ही शेवटी परफॉर्मिंग आर्ट आहे ना, हो. त्याच्यामुळे प्रेक्षक सापेक्ष आहे. हं, म्हणजे तुम्हाला नाटकात काय किंवा टेलिव्हिजनसुद्धा. हं. तर टेलिव्हिजन स्पॉन्सर्ड सीरियल हा माझा खूप आवडीचा विषय नाही आहे. अच्छा. प्रायोजित मालिका हं. नाही आहेत. पण या टीव्हीनीच मला घरोघरी पोहोचवलेलं आहे. हं. चिमणराव, गंगाधर टिपरे. अर्थात. हो. त्याच्यामुळे मला त्या माध्यमाबद्दल कृतज्ञता आहेच. पण टिपिकल प्रश्न आहे हा, पण हाच प्रश्न आहे, की सिनेमा तर आपण बोललो. नाटक आणि टीव्ही आवडतं काय? काय करता प्रेमानं? आणि तो सगळेजण विचारतायत, की आत्ता पण नाटक का करताय? आत्ता पण का करताय? पण ते तुम्ही मगाशी तुला गमतीने म्हटलं त्याप्रमाणे आता तुम्ही ते आता हल्ली ते जरा पालुपद ते आणि आता म्हणण्यापेक्षा तुमचं वय कळलं ते वाढदिवसाला हो, ते लेख आल्यामुळं. आणि मी पण डचूक राहिलो, "हो, हो की." असं मलाही वाटलं. "अरे हो की." पण हल्ली 81 हल्ली वर्ष जरा वय झालं. हल्ली जरा म्हणजे नाटकानंतर किंवा ह्याच्यानंतर भेटलेलो तर ते रोल कसा वाटला त्याच्या आधी, "सर तुम्ही ह्या वयात सुद्धा हे ऐकायला लागतं त्याला." तर मी म्हटलं, "मग ते ह्या वयात सुद्धा म्हणजे हे काय? हं, दया दया येऊन आहे, करुणेने आहे, की वॉर्निंग आहे, की आदर आहे, की कौतुक आहे कळत नाही." म्हणजे नंतर मग बोलतात, की ह्या वयात सुद्धा रोल रोल कसा, सिनेमा कसा वाटला, नाटक कसं वाटलं ते नंतर. हं. नाही सर, ह्या वयात सुद्धा म्हणजे चेहरा स्माईल असतं, चिडून बोलत नाही. मी ते ते आहे. पण नाही काय कुठला आवडतो जास्ती? हां, नाटक का म्हणजे सिनेमा तर झाला, पण नाटक, टीव्ही. प्रायोजित मालिका मला स्वतःला ते खूप रूटीन म्हणजे हं, चक्रात अडकल्यासारखं वाटतं प्रायोजित मालिका. आणि हं. मी पण केलेल्या आहेत, पण त्या इतक्या फ्रिक्वेंट म्हणजे डेली सोप्स वगैरे फार नव्हत्या केल्या.
चिमणराव ही त्यावेळेला पहिली मालिका होती त्यावेळेला. नॉन मराठी लोक पण बघायचे. खरं आहे. गंगाधर टिपरे वीकली होती. म्हणजे आठवड्यातून 1 एपिसोड असायचा. बरोबर. ज्यात मी आबा केला. हो. पण तर हे असं चक्रात अडकणं मला नको वाटतं. म्हणजे प्रायोजित मालिकेचं फार आकर्षण नाहीये. सिनेमा आवडतो कारण त्याला 2 कारणासाठी. एक म्हणजे त्याला एक आर्काइव्हल व्हॅल्यू आहे. म्हणजे ती तुम्ही जे ती टिकून राहतं ते. हो, हो, सिनेमा टिकतो चांगला असेल तर. हो. अ, म्हणजे उगाच केला असं वाटायला लावून ते पण टिकतात, पण म्हणजे आहेत. हं. आणि दुसरं म्हणजे 2 कारणं म्हणजे सूक्ष्म अभिनयसुद्धा मोठ्या पडद्यावर या स्क्रीन पडद्यावर तो टिपला जातो, की जो हो. कदाचित नाटकामध्ये मागच्या रोच्या माणसाला तो काही झूम इन कॅमेरा नाहीये. तर हं. तो तिकडे तुमच्या अगदी सूक्ष्म तुमच्या मानसिक हे सुद्धा चेहऱ्यावर उमटतात. हं, हं, हं. त्याचा एकदा तुम्हाला अंदाज आला, की तुम्ही किती इंटेन्सिटीनी किंवा किती व्हॉल्यूमनी तुमचा अभिनय कमी जास्त करायचा असतो त्या माध्यमामध्ये. मग तुमची अडॅप्टेबिलिटी. मग तुम्हालाही कळतं, की तुम्ही किती तुम्ही आता इथे क्लोजअप कॅमेरा असेल, तुम्ही नाटकासारखी एक्सप्रेशन द्यायला लागलात, तर ते लोकांना बघताना हे होईल. तर तो अंदाज यायला लागतो तुम्हाला. हं. पण ते त्याच्यामुळे ते सूक्ष्मता त्यातली म्हणजे सटल इमोशन्स दिसणं आणि दुसरं लोकेशनचं एक तुम्हाला फ्रीडम जी मिळतं ना, लोकेशन्स. आता मी मगाशी म्हटलं दशावताराचं ते. हो. तुम्ही ते हे स्टेजवर नाही दाखवता येणार ना. हं. जंगलं. म्हणजे तुम्ही एक इल्युजन निर्माण करू शकाल, आभास निर्माण करू शकाल. पण घनदाट जंगल काय, नदी काय, हे काय, पहाड काय, डोंगर काय, दऱ्या काय, हे हे सिनेमामध्ये लोकेशनचं एक तुम्हाला एक मुबलक प्रमाणात वापर करायला करता येऊ शकतो सिनेमात. सटल तुमची एक्सप्रेशन्स, इमोशन्स येऊ शकतात आणि आर्काइव्हल व्हॅल्यूज म्हणून सिनेमा आवडतो. आणि मुळात मी स्टेजवरचा म्हणजे ते नॅचरली तो एक लाईव्ह लोकांचा रिस्पॉन्स असतो तुम्हाला आणि ते एक वेगळं चॅलेंज असतं. म्हणजे तुम्ही तिथे हं. अ, तितका वेळ ती व्यक्ती बनून तुम्ही त्या स्टेजवर लोकांना ताब्यात ठेवणं, त्यांचे इमोशन्सवर कंट्रोल करता येणं तुम्हाला. हं. हां, म्हणजे हे खूप थ्रिलिंग असतं. आता हसापुसीमध्ये हा अनुभव मी खूप घेतला. हां, म्हणजे त्यांना एकाच वेळेला लोकांना लोकांच्या भावनांवर तुम्ही कंट्रोल करू शकताय, तुम्हाला नियंत्रण करू शकताय. हा थरार खूप इंटरेस्टिंग असतो. हं. हं. तर त्यामुळे ही सध्या तू विचारशील तर स्टेज आणि सिनेमा हे जास्ती आवडतात मला. आणि जरी मी ह्या 2-3 खूप चांगले रोल्स केले असले, आणखीन एक विकृत खलनायकाचा रोल मी केला होता. माहीत नाही किती लोकांना माहिती ती 13 भागात ती चाळसूद नावाची सीरियल होती अच्छा. दूरदर्शनवर. बरं. तो रोल पण खूप वेगळा होता. वेगळा आणि हं. चांगला होता. ती संजय सुरकरच डायरेक्टर होता आणि ओके. ही स्मिता तळवलकर हं. निर्माती होती. चाळसूद एका कादंबरीवर होती. तो खतरनाक विलन होता. त्याच्या विंचू काहीच नाही. अरे बापरे! ताते विंचू उघड-उघड विलन होता. हा दिसणार नाही असं सापासारखा डोक धरणारा, कावेबाज, कारस्थानी असा तो विलन केला होता. हं. हं. तुम्ही सगळेच प्रयोग करत आलात. वेब सीरीज जे आले आत्ताचं नवं मीडियम, खूप प्रयोग लोकं बघतात. करावीशी वाटती, करणार आहे, केली आहे. काय म्हणजे या या मीडियमबद्दल काय मी वाटतं खूप तुम्हाला? कीन नाहीये त्याच्यात. म्हणजे काही व्हाय नॉट म्हणजे असं का करू नये? जर मला ती रोल आवडला आणि बाकी सगळं जमत असेल म्हणजे हं. बाकी सगळ्या उद्योगामध्ये तर हो. करीन ना. 2-3 केल्यात मी. हं. आता अलीकडे एक सिक्रेट ऑफ शिलेदास म्हणून केली. आदित्य सरपोतदारनी केली. पण गिव्हन अ चान्स आत्ता काय कराल? आत्ता टीव्ही, नाटक, वेब सीरीज, सिनेमा. सिनेमा करीन. ओके. एवढंच आहे, की तुम्हाला सावध राहायला लागतं इन द सेन्स ही जी थिएटरची प्रक्रिया आहे, तुमच्या तालमीतनं तुम्ही ती व्यक्तिरेखा, भूमिका घडवत नेणं, विकसित करत नेणं. अ, ही जी प्रक्रिया आहे, ती सिनेमात तुम्हाला आता तुम्ही सांगाल, की 3 आठवड्यांनी मला आता ती व्यक्तिरेखा मिळाली आता. आता भूमिका हं. बघ मी कसं करतो. मग आधी आधी काय केलं? त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या शॉटला जाल तेव्हा तुमच्या डोक्यात ते सगळं पक्कं असायला लागतं. गांधी पण तसंच झालं. गांधींचा जो पहिला शॉट घेतला, तो सिनेमात पहिला नाहीये. हं. तो कुठलातरी त्यांनी पहिल्यांदा मी गेलो तेव्हा मी जाम हे झालो होतो. म्हणजे टेन्शन होतं मला. हो. हो, म्हणजे मुळात मला गांधी म्हणून ॲक्सेप्ट करतील का लोक? हं. आणि त्या सिनेमामध्ये मुन्नाभाई
सारखा गँगस्टर आणि राष्ट्रपिता ह्यांना एकत्र लोक ॲक्सेप्ट करतील का? म्हणजे सिनेमातले गांधी ॲक्सेप्ट करतील का आणि मला गांधी म्हणून ॲक्सेप्ट करतील का? अशी 2 टेन्शन्स होती. हो. तर ते तिकडे जाताना मला ते होत असते. ते कुठल्याही यानी घेतात ना, क्रमाने घेतात. तर तुम्हाला वेल प्रिपेअर्ड तयार होऊनच जायला लागतं, पक्की व्यक्तिरेखा. नंतर मला सापडली असं नाही. त्याच्यामुळे ते एक वेगळं हे असतं. तुमचं अ, काय काम म्हण किंवा एक कर्तव्य म्हण किंवा ती असायला लागतं ना तुम्हाला. म्हणून मग ते म्हणून असे ते प्रश्न, शंका तुमच्या ज्या काही निरसन सगळं आधी झालेलं बरं असं. हं. अं, तुमच्या पुस्तकावरचं नाटक आत्ता चालू आहे. पण मला असं विचारायचं आहे, की लेखक म्हणून काय लिहिताय? या सगळ्यात लिखाण मागं पडलं का? का असं काही नाही झालं? नाही झालं. तसं नाही झालं. हां. कारण पण या ॲक्टिंगनी खूप वेळ खाल्ला एवढं खरं आहे. मी कारण ते हे बघितलं ना असं असा वेळ त्याची तयारी म्हणा की हं, ते याची म्हणा, हे म्हणा, त्याला खूप वेळ हं. पण तरी लेखन बऱ्यापैकी झालं आणि त्यातलं बरंचसं कलेक्शन ऑफ कॉलम रायटिंग झालं. हो, हां, म्हणजे आता बोके सातबंडे म्हणून जे आहे, हो. ज्याबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर ते बोके सातबंडे ती मुळात नभोनाट्य होती. म्हणजे अच्छा. रेडिओसाठी ते कॅरेक्टर मी तयार केलं. हं, आणि मग ते ते खूप सक्सेसफुल झालं. मी ते मला लिहायला लागू नये. कारण मला ती अशी कुठलीही ऑफर आली, हं. की पहिली रिएक्शन माझी नको ना. नको किंवा नाही अशी असते. हं, हं, हं. नाही, नाही जमणार आणि मग ते फार हे असतील चिकाटी त्यांची असेल तर मग ते हळू-हळू तर हं. तसं ते मुंबईच्या मुलांच्या कार्यक्रमाचे माधव कुलकर्णी म्हणून होते. ते म्हणाले त्यांनी दम दिला मला. तर मी त्यातनं सुटायला मी त्यांना म्हटलं, की "अहो, आता टीव्ही आलाय, रेडिओ कोण बघतो? रेडिओ नको, रेडिओ कोण ऐकतो? शहाणपणा करू नको. तू लिहिशील. असं अच्छा. पात्र तयार कर." मग मी बोक्या सातबंडे एक कॅरेक्टर तयार केलं. त्याची हं, फॅमिली. त्यात मग आम्ही ते आणि मग ते सुरू झाली ती नवनाट्य मालिका म्हणजे श्रुतिका हं. आणि त्याला प्रचंड आणि मग ते एकदा मी हो. त्यांच्याकडे गेलो रेकॉर्डिंगला पुढच्या नवनाट्याच्या. ते "बस, इकडे बस समोर." त्यांनी कपाट उघडून एवढी पत्र काढली. "बघ, वाचू नको नुसती चाळ." आणि ती सगळी पत्र जिकडे टीव्ही पोहोचलेला आहे त्या मोठ्या शहरातली होती. म्हणजे सगळ्यांनी वॉव! बोक्या सातबंडी ऐकलेलं होतं. हं, हं, हं. मग पुण्याचे राजहंस प्रकाशनचे माजगावकर जे आहेत, ते म्हणाले, की पुस्तकांच्या दुकानात जाऊन कोणी श्रुतिकांची पुस्तकं द्या म्हणत नाही. त्याच्या स्टोरीज करा. मग त्याच्या स्टोरीज केल्या. हो. मग त्या श्रुतिकांमधनं गोष्टी लिहिल्या. ते हं. पहिले 3 भाग मार्केटात आले. हो, तर आत्ता ते पहिल्या 3 भागांची आता 25वी आवृत्ती संपत आली. हो. 25वी आणि 4थ्या आणि 5व्या भागासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते 10 भाग झाले त्याचे. हं, मग गंगाधर टिपरे ती माझा लोकसत्तेला कॉलम होता अनुदिनी म्हणून. ती टिपरे फॅमिली तयार केली मी. 5 जण एका कुटुंबातले हं, आणि मग ते 5 वेगवेगळे लोक, पण त्यांचा बॉन्ड खूप चांगला हं, म्हणजे वडिलांपेक्षाही सासऱ्याची काळजी घेणारी श्यामला, शेखर, शिर्या, हं, शलाका वगैरे. ब्युटी कॉन्टेस्टची आवड असलेली शलाका, क्रिकेटची हं, आवड असलेला शिर्या, विकास हं. कदम काम करायचा. तर ती क्लिक झाली. तर तेव्हा एक एक रिएक्शन तुला सांगतो, ती फार गमतीची आहे. त्याला टिपरे ह्याला एक अशी रिएक्शन आली होती, की जनरली कलाकृती ही समाजात घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब प्रतिबिंब. असतं. हं, त्याच्यावरून कलाकृती निर्माण केल्या. हं. टिपरेसारख्या फॅमिलीचं प्रतिबिंब समाजात उमटलं तर आम्हाला आवडेल म्हणून, वाह! असं. हं, तर ते चिमणराव काय, हे काय, त्यातला एक साधेपणा किंवा आता त्याच्यात कोण खलनायिका वगैरे नव्हत्या. हं, हं. आताच्या ह्याच्यामध्ये एक पुरत नाही, 3-3 खलनायिका असतात सीरियलमध्ये. खून करायचा, विष म्हणजे ते करू दे त्याला काय करायचं ते, पण मग तसं काही ह्याच्यात नव्हतं. तर ते साध्या दैनंदिन जीवनातल्या ह्या होत्या त्या. ते मुळात ती अ, डायरीतली पानं होती आणि हं, त्याचं पुस्तक झालं. पुण्यातलेच उत्कर्ष प्रकाशन त्यांनी काढलं ते अनुदिनी. हं, ते केदार शिंदेच्या हातात पडलं. केदार शिंदे म्हणाले, की तुम्ही ॲक्टर असल्याचं हे असेल, पण त्यातलं एक व्हिज्युअल हे दृश्यात्मकता जी आहे ना, ती त्याच्या लिखाणात आहे. हं. ते त्याचं सीरियल झाली. अशा त्या सगळ्या म्हणजे तू म्हणाल की लेखन मागे पडलं, तसं मागे पडलं म्हणावं तर एक
31 पुस्तकं झाली हो. आत्ता. हं. नाही मागं नाही पडलेलं. नसावं. पण पण कदाचित हां, मी आता तू म्हणाल ते आता हं. तो कारण सारखं मला सर तुम्ही ह्या वयात करायला लागलेलं मग मला ते बंद करायला लागेल ह्या वयात आणि लेखन जास्त करायला. मग तिकडे तरी अहो ह्या वयात काय लिहिता असं म्हणणार नाही. ते म्हणणार नाही. हात कापायला तर गोष्ट वेगळी. अहो नका ना लिहू आता तो वाचता येत नाही अक्षर. पण बाकी एरवी काय लिहाल आत्ता? आत्ता काय लिहाल? नाही का तसं काय ते सुचतं? पूर्ण ते परत मी असं म्हणतो, की तुम्ही भरपूर जॉनर केलेत. सर्व नको म्हणाला. पण तुमचं मूळ आतला पिंड फील गुड किंवा कॉमेडी हा आहे का? हां, मला ते आवडतं जास्त. पण तो ते तुम्हाला एक सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ प्रपोर्शन, सेन्स ऑफ ॲब्सर्डिटी असायला लागतं. सेन्स ऑफ ॲब्सर्डिटी असायला लागतं. हं. हो. ते मला वाटतं चार्ली चॅप्लिनचं हे एक आहे, की ओव्हर स्टेटमेंट ऑफ सिरियसनेस व देअर लर्क्स ॲब्सर्ड असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. मी उदाहरण सांगतो. ओव्हर स्टेटमेंट ऑफ सिरियसनेस म्हणजे काय? हं. तर ते हा प्रकार मला आवडतो. समजा त्यांनी असं उदाहरण होतं ह्यानी इकडे एक अत्यंत शोकमग्न आहेत सगळे. शवपेटिका आलेली आहे. डेड बॉडी आहे. शवपेटिका. असा हं. सीन चाललाय सिनेमात आणि ती आलेली आहे सगळी. अत्यंत दुःखी चेहऱ्याने सगळे बसलेले आहेत. आणि मग एक जण लेट येतो जरा आणि तो एका माणसाने काढून ठेवलेल्या हॅटवर बसतो. हं. बसतो. तोपर्यंत सगळे शोकमग्न हे आहे. शोकग्रस्त आहे सगळे. हॅटवर बसतो आणि मग तो ती हॅट काढतो. ती चेपलेली आहे. आणि तो भयंकर अपराधी ह्याच्यामध्ये शेजारच्याला देतो. आणि तो तो त्राग्याने ती हॅट घेतो. बस. एवढ्या एका ओव्हर स्टेटमेंट ऑफ सीरियसनेस एका ह्यानी ते सगळ्या ह्याचं शोकमग्न वातावरण पंक्चर होतं. आता पुढचं सगळे लोकं आता हे काहीतरी गंमत होणार आहे इथे. तर असं असं काही ह्याच्यामध्ये मला करायला मिळालं आणि ते आवडतं मला. हं, हं, हं. मतकरीचं एक नाटक होतं वटवट सावित्री नावाचं. अच्छा. हं. त्याच्यामध्ये माझी अ, दिवंगत बायको येते खाली. अच्छा. ती मलाच दिसते फक्त. सध्याची बायको अलका कुबल होती. हां. माझ्या विद्यार्थिनीशी मी लग्न केलं. मी प्रोफेसर होतो त्याच्यात. वटवट सावित्री नावाचं. हं, हं. तर अलका कुबल आत्ताची विद्यार्थिनी आणि आत्ताची बायको आणि ती गेलेली बायको नीना कुलकर्णी ती येते वरून आणि ती मला घेऊन घेऊन जायला येते. तर ते ते जे हे होतं म्हणजे त्याचं घेऊन जायला म्हणजे मारायला बघते मला. तर त्याचं ते आता ते भीती न वाटता गंमत वाटायला हवी. हे मी म्हणतो ते ओव्हर स्टेटमेंट ऑफ सिरियसनेस मी तो तर तो अशा तऱ्हेने करायचा होता, की त्याच्यामध्ये ती ट्रिक असते म्हणजे तुम्हाला किती घाबरायचं त्याच्यामध्ये, की ते एक्झॅजरेशन थोडं एक विसंवादी सूर हं. अ, हे त्याच्यामध्ये असला तर तो जास्त इफेक्टिव्ह होतो. अच्छा. आजची आज कॉमेडीला खूप डिमांड आहे खरं सांगायचं. खूप ट्रेंडिंग आहे. तर आजची कॉमेडी बघता काय? रेग्युलरली बघत नाही. म्हणजे मी ते टॉक शोज वगैरे खूपच हं, कमी बघतो. म्हणजे असे हं. कॉन्ट्रोव्हर्सी झाली तर मग ते कुतूहलाने बघतो, तो भाग वेगळा. पण हे यांची बघतो ना आणि त्या लोकांनी माझ्यावर कामं पण केली. मला आवडते ते. भाऊ कदम. हो. हो, हो. त्या लोकांनी माझ्यावर काम पण केलंय. हं. अ, ते सगळे लोक जी आलं मंडळी आहेत. लक्षात. हो. हो, हो. तेव्हाच सगळंच तेव्हाचं मी ते काय मला म्हणतोय त्याला त्यातला तो भाऊ कदमचा जो एक पोकर फेस हे आहे ना, हो. तर त्या प्रकारचं ह्युमर मला स्वतःला आवडतो. म्हणजे अच्छा. हां. तर तो तसे ते म्हणजे ती हं. मुद्दाम विनोद करत न दाखवता विनोद उत्पन्न होतो ना, त्याच्यात तो पोकर फेस ते किंवा टंग इन चीक ह्युमर तो तो हं. जरा मला स्वतःला भावतो अधिक. हं, हं. मी तेव्हाचं म्हणतोय याचं कारण मी त्यावेळी लहान होतो म्हणून तेव्हाचं म्हणतोय. सगळं आधी जास्त निरागस होतं का हो? ते चिमणराव, टिपरे, हसवा-फसवीतली कॅरेक्टर. आता निरागसता वगैरे कमी झाली आहे. सगळंच फास्ट. हो, स्पीडचा आहे परिणाम झालेला आहे. हं. पण मी सांगू का, मी नेहमी बघत नाही रेग्युलरली, पण ते हास्य जत्रा वगैरे मी बघतो. इतकी फास्ट कॉमेडी म्हणजे मला शंका आहे, मला करता आली असती का म्हणून. म्हणजे त्यांचं कौतुक आहे खरं म्हणजे इतक्या फास्ट म्हणजे त्याला त्याला जो स्पीड सगळा असतो ना, की ते हं. ऐकल्या वेळेला ते हे हं. त्यांना सुचतं काय-काय. हं, हं, हं. हो, तो समीर चौगुले आणि ती विशाखा सुभेदार आणि ते सगळी जी मंडळी सगळी जी आहेत, ते रेग्युलरली बघणं होत नाही, पण जेव्हा बघतो मला त्यांचं हे वाटतं मी ह्या तऱ्हेची कॉमेडी लोकांना आणि दरवेळेला नवीन काही आणणं, हं. हे तसं कठीण असतं खूप.
हं. जात बदलली असेल त्याची, म्हणजे त्या विनोदाची जातकुळी बदलली असेल. पण अ, जोपर्यंत लोकांना हसू येतं, लोकांना हसू शकतात, तोपर्यंत ती सक्सेसफुल कॉमेडी असं मला वाटतं. हं. हो, म्हणजे तुम्ही नको बाबा असं म्हणाला, की मग मग त्यात हे नाही. तो ह्युमर फसतोच ना. अ, पण मला स्वतःला बऱ्याच तऱ्हेच्या कॉमेडीजमध्ये मला काम करायला मिळालं स्वतःला हो. आणि बऱ्याच तऱ्हेचे ह्युमर पण मला त्या ह्युमरनी किंवा त्या कॉमेडीजनी मला इन्स्पायर केलं. लाइक अगदी चार्ली चॅप्लिनचे पण मी भक्तिभावाने बऱ्याच वेळा सिनेमे बघितले होते. त्याचे सायलेंट हे सुद्धा. द किड, सिटी लाईट्स, मॉडर्न टाइम्स, गोल्ड रश, सर्कस आणि त्याचा पहिला टॉकी द ग्रेट डिक्टेटर हे पाहिलेले होते. हं. तो कारुण्याच्या सीमारेषेवरचा विनोद होता. लॉरेल हार्डीचा होता तो स्लॅपस्टिक कॉमेडीचा ह्युमर होता. पीटर सेलर्सचा परत तो स्वतः सीरियस राहून पोकर फेस असं त्याचा ह्युमर होता. हं. आपल्याकडचे सुद्धा याची ईज होती. शरद तळवलकर काय, राजा गोसावी काय, हं. यांच्या ते त्याच्यात खूप अशी सहजता ज्याला म्हणता येईल, हं. अशी होती. ते तुम्हाला हे असं हे होतं, पण तुम्ही कोणासारखं तरी करायला जात नाही. हेच लोक तुम्हाला तुमच्यावर प्रभाव टाकतात. बरोबर. पण मला तुझं प्रश्नाचं उत्तर की कॉमेडी करणं जास्ती डिफिकल्ट आहे. आणि ती मला जास्ती आवडते करायला सीरियस रोल्सपेक्षा. हं. हं. पण आजकाल कॉमेडीवरनं सर्वाधिक कॉन्ट्रोव्हर्सी होती. त्याचं काय? ते आता काय मी मी तितकं रेग्युलरली ते बघत नाही. पण तशी होऊ नये मला वाटतं, की मला स्वतःला वाटतं, की अ, तुम्ही सेन्सॉरशिप किती प्रकारची आणणार? म्हणजे तुम्ही जर मला म्हणायचं आहे, की ही मुभा, मोकळीक तुम्ही किंवा ते स्वातंत्र्य तुम्ही परफॉर्म करण्याला किंवा ते लिहिणाऱ्याला द्यायला हवं की नको याच्यावर तज्ञांनी काहीतरी मतप्रदर्शन करायला हवं. मी हं. तज्ञ नाही त्यातला. पण मग तुम्ही अ, हे अप्रूव्हल किती लोकांचं घेणार? हं. मग हे चालेल ना असं लिहिलं तर? मग तुम्ही दुखावणार नाही ना? तुम्ही दुखावणार नाही ना? तुम्ही दुखावणार नाही. असं प्रत्येकाला बरं पुन्हा समजा एकाकडनं तुम्ही एक ग्रीन सिग्नल घेतला. एन-ओ-सी घेतलं, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ते दुसऱ्या ग्रुपला नाही पसंत पडलं तर? म्हणजे तुम्ही ह्याला हे काय? म्हणजे तर हे असं बंधन अ, आहे हं. त्याच्यावर. त्याचं मला अजून ते कोडं उलगडलेलं नाही. मग ते ही सेन्सॉरशिप कुठे कुठपर्यंत हे करायची? हं. 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 अजून एक गोष्ट की तुम्ही लहान मुलांच्या भोवती पण म्हणजे चिटकीन करणं असेल, बोक्या सातबंडे असेल, तर लहान मुलांसाठीचं काहीही लिखाण, कलाकृती ही वेगळी असती का? म्हणजे काय असतं त्याच्यात? कारण आजकाल तर त्याचं खूप म्हणजे लहान मुलं पण इतकी पुढे गेलेत, की ते भारी YouTube हो. बघतात, के-पॉप बघतात वगैरे, वगैरे. ते याच कारणामुळे 2 कारणं त्याच्यात सांगायचं म्हणजे एक चांगलं आणि एक थोडंसं हे म्हणजे बोक्या सातबंडे मी लिहिलं त्याला झाली काही वर्ष. म्हणजे हो, त्याचा अगदी शेवटचा भाग 10 वा लिहिला तेव्हा त्याला पण काही वर्ष झाली. हो. पण ती आत्ताची मुलं पण वाचतात. मी आता बघ ना 25व्या वरती संपत आली पहिल्या 3 भागाची म्हणजे वाचतात. तर तो माझ्या दृष्टीने आनंदाचा एक भाग आहे, की आत्ताच्या मुलांना ते रिलेव्हंट वाटतं, सुसंगत वाटतं. आता त्यांना हसवतं, रमवतं, रिझवतं. हे मला लेखक म्हणून खूप आवडतं. हं, पण तू सांगितलं आत्ता तुम्ही लिहाल का? तर मला काही रिझर्व्हेशन्स अशी आहेत, की आत्ताची मुलं खूप स्मार्ट आहेत. त्या मुलांना एवढं नॉलेज मला नाहीये. म्हणजे मला म्हणायचं आहे, की ती इतक्या प्रकारचं काही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इतकी ही आहे ती समृद्ध किंवा ते विषय न येऊन टाळणार नाही स्टोरीमध्ये. हं, बरं ते आणायचे झाले तर मला त्यातली माहिती पाहिजे ना, जी नाहीये. हं, म्हणजे तिकडे मला जाणीव होते, की आपण आता खूप मागे पडलोय खूप. हं, हं, हं. त्या रेसमध्ये त्यांच्याबरोबर राहिलो, तर मला ते त्याच्यावर कथा रचता येईल. कथा रचता येईल ती, पण त्याचं काही मग हे करता येणार नाही असं. हं, तर हे 2 वेगळे हे आहेत. म्हणजे आता आता मॉडर्न ह्याच्यामध्ये त्यांच्या टेस्ट्स, त्यांच्या हं. एकूण काय त्यांची हे आहेत. हो. तर त्याप्रमाणे असं लिहिता यायला हवं असं वाटतं. ॲट द सेम टाईम ह्याचंही समाधान आहे, की आत्ताचे बोक्याची ज्या अर्थी नवीन-नवीन भाग निघतात त्या अर्थी ती म्हणजे मला वाचून माझ्या 6वीत गिफ्ट मिळालेलं वाढदिवसाला. हो, सो हो. खूपच पहिल्या 3 भागाचं ते पॅक हो, हे हो, आलेलं हो, त्यावेळी. हो. हं, तर ते अजून वाचले जातात. म्हणजे आता अगदी
आत्तापर्यंत. आणि आता काय होतं, कधी-कधी इंग्लिश मीडियमच्या मुलांना त्यांचे आई-बाप वाचून दाखवतात. अच्छा. हो, हो. हं, हं, हं. वाचून म्हणजे त्यांना त्यांना ते वाचता येतं, हं. पण त्यांना अधिक फास्ट ऐकायचं असतं ते. म्हणून मग ते म्हणतात आणि ते पेरेंट्सची मला पत्र येतात, की आम्हालाही मजा वाटते वाचताना म्हणून. हं. म्हणजे आता तो बोक्या माझ्यासारखाच सगळ्या माध्यमातून फिरलाय. हं. बोक्या सुरुवातीला रेडिओवर होता, मग पुस्तकात आला, मग त्याच्यावर सीरियल झाली 2-3दा, सिनेमा झाला. हो. आता आता परत पुस्तक रूपाने पेरेंट्स वाचून दाखवतात. म्हणजे मुलांसाठी तो परत श्रुतिका झालाय. हो. ऑडिओ बुक झालाय आजच्या दिवशी. ऑडिओ बुक झालाय. हं, हं, हं. असं ते ते सर्कल पूर्ण झालं त्याच्यात. त्याच्यामुळे हं. त्यात ते माझ्यासाठी एक रायटर म्हणून समाधानच असतं, की ते हं. त्याला त्याच्यात सुद्धा तर ते हे त्यांना अजूनही त्यात गंमत वाटते. म्हणजे असं नाही हे काय या असं नाही म्हणत ते. त्यांना खूप गंमत वाटते त्याच्यामध्ये आणि ते मला पत्र पाठवतात मुलं. हं. फार गमतीची पत्र आहेत ती. ओके. कधी त्याला आई-बाबा मदत करतात पत्र लिहायला. बरं. हां. आणि ते पत्र पाठवतात मग आम्हाला हे आवडलं, ते आवडलं, ते आवडलं. आत्ता म्हणजे अगदी ह्याचा अर्थ ती मुलं पण तू सांगितलं लिहा आता तर मग मला नॉलेज मला स्वतःला ज्ञान पाहिजे ना. हं. त्यांच्या आत्ताच्या विश्वातली त्यांची जी काही हे आहेत, हो. जे काही हाताळतात, मला कुठे हाताळता येतात. तू ते Instagramचा उल्लेख केला ते हो. या दशावतारच्या निमित्ताने मी Instagramला आलो. बाकी मी नव्हतो. WhatsApp सोडलं तर मी कशावर का नव्हता सोशल मीडिया? नाही आवड नव्हती. असं हं. असं आता सुद्धा कसं आहे ते Instagram आमचे सगळे काय म्हणतात त्याला सहकारी आणि टीम टीम आहे ते हँडल करतात. हं. ते ते सगळी प्रत्येक गोष्ट ह्याला मी असतो असं नाही. हं. पण ते त्या निमित्ताने एक Instagram पेज सुरू झालं. हं. बाकी मी नव्हतो कशावर. Twitter नव्हतो आणि कशावरही नव्हतो. हो. फक्त WhatsAppवर होतो. हं. Facebook सोशल मीडियावर नसण्याचा काही फायदा झाला? माहीत नाही. तसं हं. तोटाच झाला असेल. फायदा काय होणार ह्याच्यावर हं. लोकांना तुमच्याबद्दल कमी कळतं. ते बरंच हो. आहे की. मग ओके. सोशल मीडिया एक भाग झाला, पण तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला टेक्नॉलॉजी, ती तर तुमच्या म्हणजे नाटकात आली, सिनेमात आली, वेब सीरीजमध्ये आली, लिखाणात आली. ह्याचा काय इम्पॅक्ट होतो? लेखक म्हणून, कलाकार म्हणून टेक्नॉलॉजीचा तर इम्पॅक्ट होत असेल. तो काय झाला? तो त्याचा प्रसार अधिक झाला असं मला वाटतं. हं. मी या लेखनाचा हं. लेखनाचं किंवा तुमच्या एकूणच कर्तृत्व किंवा कर्तबगारी किंवा काय जे काही तुम्ही केलेलं आहे काम, हं. त्याचं या नव्या माध्यमांमुळे अधिक लोकांपर्यंत ते गेलं. आता ते कधी-कधी माझ्या रोल्सची हे येतात, हो. क्लिप क्लिप्स येतात, व्हायरल होतात. व्हायरल होतात. हं. तर काही त्याच्यात हे पण नसतं म्हणजे त्याला संदर्भ नसतो. मी आता तो नाना कोंबडीवाला तो काही बोलतो त्याच्यात. हं. ते कोणीतरी ते नाना कोंबडीचं आपलं पात्र उचलून ठेवतं आणि त्याला काही जोडतं मग. किंवा मी आणि संजय दत्त आमचे फोटो असतात. मी गांधीत आणि ते तो आणि कल 2 अक्टोबर है अभी क्या क्या स्टॉक का तस्वीर हे करो, अमुक-तमुक बंदोबस्त करो वगैरे असलं. हे हं. काय त्याच्यामुळे अशा व्हायरल होतात. हं. पण त्याला काय आता हे नव्या माध्यमाचे धोके म्हणा किंवा काही आहेत सोशल मीडिया. पण असे मीम्स वगैरे आल्यावर काय वाटतं पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळी असं काहीतरी येत असेल? मी कौतुकाने नाही याच्यात मी अच्छा. हां, म्हणजे आता काय हं. ॲक्सेप्ट करतो आणि काय करणार तुम्ही? हं. की त्यात तसं काही तुम्हाला हर्ट करणारं काही नसतं. पण ते असं होऊ नये असं वाटतं मला. हं. तसं काय म्हणजे पुलंच्या नावाने जे काही येतात, ते सगळं पुलंचं नसतं ते. हो. काही कुठलेही विनोद देतात, कुठलेही कोटेशन्स येतात आणि खाली पु. ल. देशपांडे. आता हं. तुम्ही कोणाला आवरणार? हं. कुठे काय सायबर क्राईमला वगैरे असं असं काही हे काय बंदोबस्त काय करणार? हो. ते नव्या ह्याचा एक हं. बदलते ह्याचे परिणाम. या सगळ्यात दिग्दर्शन करावं असं वाटलं का? केलत का? करावसं वाटतं का? आणि तशी संधी आली वेळोवेळी. पण अ, अ, एक तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला आवड नाही ती आणि माझं टेम्परमेंट नाही. मी बरं. म्हणजे आपण बरं ना आपला अभिनय, आपलं पात्र बरं, व्यक्तिरेखा बरं अच्छा. आणि मध्ये-मध्ये दिग्दर्शकाला छळणं बरं असं म्हणजे शंका हं, विचारून. हं. पण ही सगळी सर्कस सांभाळायची याला एक वेगळं हे लागतं, भान लागतं.
वेगळं एक अच्छा. हां, तर ते कधी मला करावसं वाटलं नाही. हं. तशी संधी आली होती मला. आता हसवा-पसवी मीच लिहिलं होतं म्हणून मी डायरेक्ट केलं ते. हं. तो भाग वेगळा. किंवा एकांकिका मागे प्रायोगिक वगैरे केलेले आहेत. पूर्वी छबिल्लासला वगैरे आम्ही करत होतो. अच्छा. पण असं सीरियस दिग्दर्शन असं नाही केलं. हं. म्हणजे इंटरेस्ट नव्हता हे मुख्य आणि टेम्परमेंट नाही हे दुसरं कारण. हं. हं. पण करावसं वाटेल? नाही. अच्छा. लेखन आणि हं. आपण लिहिलेल्या याच्यामध्ये काम करणं हे करावं हं. ते केलेलं आहे ना. अर्थात. टिपरे हो. पण टिपरेसुद्धा गंगाधर टिपरे मूळ पुस्तक माझं. पण सीरियलचं स्क्रीन प्ले लिहिलं होतं केदार शिंदेनी आणि संवाद लिहिले होते गुरु ठाकूरनी. हं. सगळ्या एपिसोड लिहिले होते गुरु ठाकूरनी. हो, हां. हो. त्याच्यामुळे ते तसं करायला आवडेल मला. हं. हे आता पत्रापत्री चालू आहे ते मीच लिहिलं. हं. असोपसी मी लिहून त्यात काम केलं. 6 रोज केले. पत्रापत्रीमध्ये मी लिहून ते केलं. विजय केंकरेने डायरेक्ट केलं आणि तो करतोय. तर असं लेखन करून दुसरा कोणीतरी एक अ, माझ्या विनोदाची किंवा माझ्या एकूण लेखनाची नस बरोबर पकडणारा डायरेक्टर मला मिळाला लकी. हं. तो नाहीतर त्याचं कॉन्फ्लिक्ट होतं ना म्हणजे हो. मग त्याचं एक वेगळं, माझं वेगळं असं असं नको आहे. तर ते आयडियली मला करायला आवडेल. म्हणजे असं हं. स्वतः लिहून आपल्या एक ह्याचा डायरेक्टर नाही. जो त्यात बरोबर त्यातलं हे पकडणारा आणि त्यात काम करायला राइट. असं. पण हे जे माध्यमांतर आहे, हे बऱ्याचदा फसतं. पण म्हणजे बऱ्याच कादंबरीचे सिनेमे होतात, त्याचं काय म्हणजे होत नाहीत बरे. तुमच्या बाबतीत ते बहुतांश वेळेला यशस्वीच झालेलं दिसतं. पुस्तकाचा काय म्हणा सिनेमा होतो, नाटक होतं, श्रुतिकांचं पुस्तक होतं. तरी माध्यमांतर ही जी गंमत आहे, एकच गोष्ट 2 माध्यमात खेळणं, काय असते ती आणि का जमते आणि का फसते? नाही फसते का सांगता येणार नाही. पुष्कळ वेळेला असं मला असं वाटतं की ती त्याला असंही एक स्वतंत्र कलाकृती म्हणून ट्रीट करायला हवं. म्हणजे मला म्हणायचं आहे की काय डे ऑफ द जॅकल नावाचा सिनेमा होता ना, डी हॉलच्या एकूण ह्याच्यावर हं. किंवा कुठलेही गॉडफादर असेल, हो. कुठलेही गाजलेले सिनेमे जे आहेत ते. त्या सिनेमाचं क्रिएशन म्हणून एक स्वतंत्र हे आहे. हं. ते मारिओ पुझोच्या कादंबरी लेखनाचं थ्रिल आणि ह्याचं की कुठल्याही क्लासिक्स ज्याला म्हणता येईल, ते क्लासिक्सचे कादंबरी तुम्ही वाचता किंवा ती स्टोरी वाचता किंवा ती कथा वाचता. तर त्याची शक्तिस्थानं म्हणा किंवा त्याचं एकूण तुम्हाला जखडून ठेवणं, हे करून ठेवणं, हं. हा एक वेगळा अनुभव असतो. आणि हं. परत ते माध्यमांतर झाल्यानंतर, त्या माध्यमांतर झाल्यानंतरचा जो काही भाग आहे, त्याला एक स्वतंत्र कलाकृती म्हणून पुन्हा एक स्थान आहे. तर हं. मला म्हणायचं आहे, की एक कादंबरी तुमची जर कल्पनाशक्ती खूप चांगली असेल, तर तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कादंबरी तुमच्या हातात जर आली, तर तो अनुभव ग्रेट असतो. हं. आणि हे तुम्ही जे बघता, ते नाही म्हटलं तरी ते इंटरप्रिटेशन डायरेक्टरच आहे ना. हो. डायरेक्टरनी त्या माध्यमाला जमेल तसं किंवा त्या माध्यमात बसेल असं ते रूपांतर केलेलं आहे. हं. तर ती एक स्वतंत्र कलाकृती आहे, असं मला वाटतं. त्याच्यामुळे कधी-कधी ती हे होते कधी-कधी बनगरवाडीचं व्यंकटेश माडगूळकरांचं हे वेगळं आणि ते ह्याचं एक वेगळं हे होतं म्हणजे हो. म्हणजे असं. आलं तेच. हो. तर ते तसं होऊ शकतं. हं, हं, म्हणजे ते हं. इक्वली असं माध्यमांतर असं होणं फार कठीण आहे. कधी-कधी मूळ ह्याच्या पुस्तकापेक्षा चांगली हे पण सुद्धा होऊ शकते. हो. म्हणजे ती माध्यमांतर झालेली कलाकृती, हं. ही त्याच्यानंतर खूप चांगली सुद्धा होऊ शकते. हं. तुमच्या सगळ्या प्रवासात प्रभाव कुठल्या पुस्तकांचा पडला, सिनेमांचा पडला, व्यक्तींचा पडला? बऱ्याच लोकांचा वेळोवेळी पडत आला. हं. हं. खूप त्यात आणि त्या वयात त्या जाणीवांना पूरक ठरलेल्या अशा आले. म्हणजे आता एक तुम्ही काही तुमच्या लहानपणी किंवा एक त्या एजमध्ये तरुणपणी मग तुम्ही ओव्हर द इयर्स तुम्हाला थोडी मॅच्युरिटी येते, परिपक्वता येते. थोडी तुम्ही अधिक वाचता, अधिक बघता, अधिक अनुभवता. हं. त्यावेळेला तुमची एक ही जी असते, वेगळी असते ना दृष्टी. हं. अभिरुची. हं, तर हं. तशा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या यांचा प्रभाव पडलेला आहे ओके. माझ्यावर. पण काही-काही अनुभव हे कालातीत असतात. मी परत गोल्ड रश बघितला आत्ता अच्छा. फिल्म आर्काव्हला.
हं. ते काय नवीन काय हे आले ना त्याच्यात त्यांनी तो सगळा हे केला होता. अजूनही तितकाच तो पॉवरफुल वाटतो. ते काही हं. कलाकृती कालातीत असतात, तसंच काही असतात. पण काही वेळेला त्यांना एक नाही म्हटलं तरी काळाचं एक हे असतं आणि तुमच्या स्वतःच्या जाणीवांचं, स्वतःच्या वयाचं हे पण असतं. म्हणजे तुम्ही नंतर नाही तेवढी आत्ता नाही बरी वाटत ती, असं असं होऊ शकतं. हो. पण वेळोवेळी असले पुष्कळ हे आहेत, की माझ्यावर अ, प्रभाव टाकणारी नाटकं, प्रभाव टाकणारे सिनेमे, प्रभाव टाकणाऱ्या लागणारी पुस्तकं आणि व्यक्ती या अशा खूप वेळोवेळी अं, मला हे अनुभवायला मिळालंय. हं, हं, हं. त्याचा तुमच्यावर कळत-नकळत परिणाम होत राहतो. बरोबर. पण शेवटी हे सगळे इन्फ्लुएन्सेस आहेत, प्रभाव आहेत. मी शेवटी स्वतःची वाट स्वतःच हो, काढावी लागते. काढायला लागते. हं, ती निर्माण होते किंवा तुम्ही जाणीवपूर्वक काढता, पण ती करताच. हं. लेटेस्ट काय वाचलं? काय बघितलं? काय आवडलं? माझी एक अगदी प्रामाणिकपणे माझी अशी एक म्हणजे वेळ कसा काढता वगैरे असं जर असेल, तर वाचायला वेळ कमी पडतो. व व व- हं, वेळ का जेवढं मी वाचायला हवं तेवढं वाचन होत नाही. हं, आणि वाचन होत नाही ही जाणीव आहे हे चांगलं आहे. म्हणजे हं, झालं रे कोण वाचतं असं नाहीये. हं, तर हं. सध्या मी एका वेळेला 4-4 पुस्तकं घेऊन बसलोय. 4-4 पुस्तकं वाचत नाही. ते खुणा करून ठेवतो. मग आता पुढे वाचूया, आता पुढे वाचूया असं. हं, असं हे करतोय सध्या. तर अमोल पालेकरचं ऐवज आहे. हं, चंद्रकांत कुलकर्णीचं आत्मचरित्र आहे. हं. त्याच्यानंतर ग्रेट मास्टर्स हिनी अ, ह्यांच्या अदर दॅन हॉलिवूडच्या फिल्म मेकर्सवर अच्छा. लिहिलेलं मीना कर्णीचं पुस्तक आहे. ते हं, आहे. गणेश मस्करीचे कथासंग्रह आहे. तडा आणि फ्री फॉल नावाचे. हं, हं, ऋषिकेश गुप्तेची हे आहे. हं, हे असे काही घेऊन ठेवलेत. तर ते मला वेळ मिळेल तसे मी वाचतो. पण आहे. अ, तर ते वाचन सध्या चालू आहे. हं. आत्ता अगदी म्हणशील तर काय मी या गणेश मतकरीचं वाचतोय सध्या. अच्छा. त्याच्या लघुकथा आहेत. खूप हं, वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि नवीन जनरेशनचं सगळं हे आहे. हं. तर त्या वाचतोय मी. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न. आज काय कॅरेक्टर लिहाल? तसं डोळ्यासमोर नाही आलं. पण मला स्वतःला असं वाटतं, की ते दिसतंय हं, त्याच्यापेक्षा अधिक खोल, अधिक न दिसणारं, अधिक न जाणवणारं काहीतरी आहे, ही जाणीव बघणाऱ्याला म व्हावी, अच्छा. असं कॅरेक्टर म्हणजे एक जी अमूर्तता असते, हं, ती अ, 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 ती अभिनयात आणि लेखनात यावी, असं कधी-कधी वाटतं मला. म्हणजे असं, की हे आहे कॅरेक्टर ते आम्हाला पटतंय, इफेक्टिव्ह आहे. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा या कॅरेक्टरमध्ये काहीतरी आहे. हं. ही प्रेक्षकांची, दर्शकांची कल्पनाशक्ती चाळवायचं सामर्थ्य, अच्छा. ही अमूर्तता असं मी कळलं ना थोडी त्याच्यात हं, गूढ हे पण असे असू शकेल. मी हं, इतकं स्ट्रेट अवे हे दिसतंय असं नाही ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. ही जाणीव हं, करून द्यायचं, ते लेखनात सुद्धा तसं होऊ शकतं. हं, हं. म्हणून आपण म्हणतो कधी-कधी जसं स्टेजवर पण आहे आणि लेखनात पण आहे. निःशब्दता पुष्कळ वेळेला याची ॲक्टरची ती अधिक बोलकी असते. हं, 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 हं. ओके. हां. हं, ते गूढ जे आहे ते आपण प्रेक्षकांवर सोपवायचं, तसं वाचकांवर सोपवायचं. हं, ते तसं बरचसं विजय तेंडुलकरांचं असतं. हं, विजय तेंडुलकरांची मी 3 नाटकातनं कामं केली. हं, लोभ नसावे ही विनंती, विठ्ठला आणि एक हट्टी मुलगी. तर त्यात पुष्कळ वेळेला असं होतं, की या पलीकडे पण ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, या कॅरेक्टरमध्ये आणि ते मला अजून तिथे पोहोचता आलं नाहीये. हे मला कधी-कधी ॲक्टर म्हणून जाणवलेलं आहे. तर हं. तसं कॅरेक्टर एखादं करताना प्रेक्षकांना जाणवावं असं मला वाटतं. असं प्रत्येक वेळेला असं नाही म्हणत मी. पण हो. हे कसं एक अमूर्तता तुमच्या अभिनयात किंवा लेखनामध्ये असावी, की ज्याच्या पलीकडे पण काहीतरी याचं असू शकेल, हं, असं लोकांना वाटण्याचं तुमच्यामध्ये ते स्किल हवं. हं, हं, हां, मी हं. असं असं खरं आहे. पण ते ते खूप हे आहे म्हणजे असं माहीत नाही हं, मला ते कसं पण तो आणि हा कायम ॲक्टर म्हणून शोध हा
चालूच राहतो. चालूच राहतो तुमचा. मी तुमच्या मर्यादा आणि शक्तिस्थानं हो. याचा शोध घेणं हा चालू राहतो. आणि मी सांगतो ना, की शक्यतो मी माझ्याकडनं प्रयत्न करतो, की एकाच भूमिकेचा साचा होऊ नये. कारण एका तऱ्हेच्या भूमिका मला खूप वेळा विनायक ऑफर झाल्या. हो. तर चिमणराव, भोळा भोवळा भोळा बाबडा. हं. मग त्या भोळ्या भाबड्या याच्या छटा असलेल्या खूप मला त्यावेळेला रोल्स आले. ते तेच करत राहिलं. ते त्यातनं त्या कोंडीतून मला बाहेर काढलं 2-3 नाटकांनीच. वासूची सासू नावाचं नाटक होतं. ते होतं कॉमेडी, पण त्याचा चिमणरावच्या शेडशी काही संबंध नव्हता. हं. एक झुंज वाऱ्याशी पुलंचं, गंभीर नाटक, पुलंचं असून. हो. नाती-गोती, मतिमंद मुलाचा बाप, मुलाच्या मतिमंदत्वाचं टेन्शन सतत घेणारा, याचं कसं होणार पुढे? ही वेदना बाळगणारा बाप. हे हे केलं. ती साचा नाही होऊ दिला चिमणरावचा मी. त्या ह्या नाटकाने मला बाहेर काढलं. मग बा बाईच्या रोलमध्ये वासू सासूमध्ये 12 दिवस म्हणून बाईचं रोल, हं, हं. बाईचं म्हणजे अख्खा बाईचं असं नाही, हो. पण वेषांतर ते ऑफर झाले. असे एक-एक हे वृद्धाचे मी त्यावेळेला त्या एजचा नसून वृद्धाचे रोल्स पुष्कळ केले. हं. असे असे ते हे झाले. गांधींच्या रोलनंतर कितीतरी ऑफर झाल्या. मी नाही नव्हते केले. एकच रिमेक केला मी तेलुगूमध्ये. हो. लगेरो मुन्नाबाईचं तेलुगू व्हर्जन झालं. दादा जिंदाबाद. नाही, करेक्ट. हां. शंकर दादा जिंदाबाद. तो संजय दत्तचा रोल चिरंजीवीनी केला. हं. डायरेक्टर कोण? प्रभुदेवा. वाह! हं, हं. तर तेवढं एक मी केलं, की ते विधू विनोद चोप्रा म्हणाले, "जरा प्लीज कर त्यांना तेलुगूमध्ये गांधी कोण मिळत नाही." म्हणजे त्याला हवा तसा. ते केलं मी. बाकी मी खूप ठिकाणी बोलवलं मला. हं. ड्रेस घालून या म्हणे गांधी. अरे, ही गया म्हणजे काय हो? मी हं. तर मी नाही म्हणतो. शक्यतो साचा होऊ देत नाही. नवीन काहीतरी तर तसं मला आता असं वाटतं, की तो दरवेळेला मला एक येतं, की तसं अजून तरी सक्सेसफुल होत आला, की तो वेगळा रोल आहे. पण हे साचा होऊ न देणे तुम्ही बोलताय तेवढं सोपं नाहीये ना. नाही. त्याच्या इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आहेत. मग ते कसं हँडल केलत? त्यात पुन्हा माझा स्वभाव पण आड येतो. मी पटकन कोणाला नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे काही-काही रोज घ्यायला लागलेले आहेत, असंही झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्सेप्ट करायला लागलेत. हं. मी असं कोणी डेअरिंग करत नाही माझ्याकडे यायचं, कारण मी एकदम असं नाही होत माझ्या बाबतीत. त्याच्यामुळे कधी-कधी मला काही रोज करायला लागतात. तसं पण असं मला वाटतं, की नाही तसं झालं. हं, मी खूप रिपिटिटिव्ह असं हं. नाही. त्यात सुद्धा असे व्हरायटी ऑफ रोल्स बऱ्यापैकी घेऊन माझ्याकडे डायरेक्टर्स आले. मी म्हटलं ना मगाशी, माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा त्यांना दिसल्या. हं, कशा दिसल्या मलाही माहीत नाही. हं. आता आदित्य सरपोतदारला मी नारबाची वाडी मी हो. करीन किंवा वास्तुफेणीमध्ये भारा भागवत मी करीन किंवा आता ते सिक्रेट ऑफ शिलेदारमध्ये मी तो हं, तर तसं त्याला दिसलं. तसं आता हे सुबोध खानोलकरला दिसलं, की हा दशावतारी माणूस बाबुली माझं नाव. हं, बाबुली प्रभावळकरच करतील म्हणून. पण हं, त्यांनी मग ते चिकुनगुनिया सगळा बरा होईपर्यंत थांबून-बिंबून असं हं, थोडं पुढे ढकलून असं केलं ते. हं, 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 हो. तर ते असे त्या बाबतीत लकी आहे मी, की मला योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य संधी देणारी माणसं भेटली. हं. या सगळ्यामध्ये इतकं सगळं बघताना सामाजिक भाष्य करावं, वैचारिक सो कॉल्ड म्हणजे असं काहीतरी लिहावं, करावं असं वाटत राहतं? नाही, नाही. तसं मुद्दाम मुद्दाम तो स्टान्स किंवा पवित्रा घेऊन करावं असं नाही वाटत. हं, पण मला असं वाटतं, की कधी-कधी ते सामाजिक असं म्हणता येईल, की ते येतं तुमच्या कलाकृतीमध्ये. तसं तो संदेश असं नाही म्हणता येणार, पण तसं हं, तो एक अ, ब कुटुंब प्रमुखाचं कॉन्ट्रिब्युशन आपलं ब्रिंगिंग अप द फॅमिली हे हसापसीमध्ये आलेलं आहे. शेवटचं जे कॅरेक्टर आहे माझं कृष्णराव हेरमकर. तो शेवटचा त्याचं जे स्पीच आहे, हं, त्या शेवटच्या स्पीचमध्ये येतं ते लोक हं, सद्गतीत होतात हं, आणि खूप इमोशनल झालेले बघितलेले आहेत मी खूप. हं, ते हं. 750 शोज केले ना हो. हसापसीचे. त्याच्यामुळे तो आहे अनुभव मला. पण एरवी मुद्दाम ठरवून असा सामाजिक संदेश देत नाही. पण तो कधी-कधी आपोआप येत जातो. त्याचे कॉमेंट्स येतात पुष्कळ वेळेला. पत्रापत्रीमध्ये आहेत ते. हं. पण त्या टंग इन ह्युमर टाइप तशा कॉमेंट्स आहेत त्या म्हणजे चिमटे काढलेले आहेत. असे. शेवटचा प्रश्न.
तुम्ही म्हणालात नॉन कमिटल असणं, स्टारडम नाही दिसतं असं, की नाही बाबा अरे हे अवेलेबल असतात. ते वाटतंय तेवढं सोपं नाहीये ना. तुम्ही 50-60 वर्ष काम केलंय, कलाकार आहात, फेमस आहात. इगोमध्ये येत नाही का? अरे आपण कोणीतरी आहोत असं वाटत नाही का? असं असं कसं जमतं? असा माझा प्रश्न आहे. मी प्रश्नच फ्रेम करू शकत नाहीये, पण असं नाही वाटतं मला. जमत नाही. मी अगदी खरं सांगायचं ना, तर हा पिंड तुमचा पिंड, तुमची वृत्ती, तुमचा स्वभाव हाच असावा, असं मला वाटतं. हं. म्हणजे ओके. तुम्ही किती पब्लिक ह्याला अपीअरन्स तुम्ही दिलात, हं. तरी वृत्तीने तुम्ही प्रायव्हेट आहात. हं. हे आहे. हं, हं, हं. म्हणजे मला हां, म्हणजे तर मी खूप मोठ्या प्रकारे हे असं एन्जॉय नाही करू शकत. मी सेलिब्रेशन किंवा म्हणजे असं नाही करू शकत प्रामाणिकपणे सांगायचं तर. म्हणजे हं. तर ते हे 2 हे आहेत म्हणजे मी म्हणजे म्हटलं तर कॉन्ट्रास्ट. हं. तो कॉन्ट्रास्ट थोडासा माझ्या दिलीप प्रभावळकरचा कॉन्ट्रास्ट तो बाबुलीमध्ये आलाय आजच्या त्या अच्छा. दशावतारामध्ये. हं. एरवीचा मी असं बाबुलीसारखं मी नाही एरवी. पण हे जे आहे परफॉर्मन्स करणारा बाबुली आणि एरवीचा बाबुली दशावतारामधला. तसा माझा एकूण पब्लिक ला मग काय सामोरं जाणारी व्यक्तिरेखा साकारणारा, त्या व्यक्तिरेखा हं. आणि एरवीचा ह्याच्यामध्ये आहे फरक. नाही स्वतःला माझ्याबरोबर काम करणारे त्यांची वेगळी मतं आहेत माझ्याबद्दलची, की तो खूप स्ट्रेट फेस ठेवून काही त्याचे किडे चालू असतात म्हणून असे फिरक्या वगैरे. तो भाग वेगळा. पुष्कळ वेळेला ती स्वतःला प्रोटेक्ट करायची ढाल पण असू असू शकते. हं. पण गिव्हन अ चॉईस मी म्हटलं त्याप्रमाणे खाजगीपणा जपणं जास्ती प्रिफर करतो. हं. ॲट द सेम टाईम हे कोणतरी बनून लोकांना काहीतरी वेगळं द्यावं आणि चकित करावं असंही वाटतं. हे 2 आहेत खरं. एखाद्या व्यक्तीने स्वतःला किती सिरियसली घ्यावं? मी ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच म्हणजे मी अ, स्वतःला सिरियसली घेणं म्हणजे स्वतःचा पुन्हा अ, स्वतःचा शोध लागायला हवा. मी कोण आहे? किती आहे? कुठवर आहे? ते. हं. जो व्यक्तिरेखांमधून लागत असतो. हं, हं, हं. मग ओके. तुम्ही मग त्यावरून ठरवता की स्वतःला सिरियसली किती घ्यायचं तुम्ही. काय सांगाल आमच्यासारख्यांना? आम्ही काय विशीतली तिशीतली लोकं आहोत. खूप खूप आहे आजूबाजूला. ग्लॅमर आहे प्रत्येकाला. प्रत्येक माणूस आजकाल रील्स, लाइक, शेअर्समध्ये स्वतःला हिरो समजतो. आमच्यासारख्या स्वतःला हिरो मानणाऱ्या पिढीला काय सांगाल? नाही मी तसा सल्ला देण्याइतका खरोखरच तितका पोचलेला नाहीये. पण मला इनफॅक्ट नाही हं. हे सांगतो, की मला अनेकदा कधी-कधी तुमच्यासारख्या लोकांचा किंवा तुझ्याही पेक्षा लहान वयाच्या लोकांचा, की जे माझ्यावर काम करतात हं. आत्ता, हो. त्यांचा कधी हेवा वाटतो मला. अच्छा. त्यांच्या वयाचा असताना मला एवढा कॉन्फिडन्स, एवढी ऊर्जा, एवढी ग्रास्पिंग पॉवर अशी नव्हती. हं. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला सुद्धा घेण्यासारखं असतं याला. मी आता उरलो उपकारापुरता किंवा आता उरलो मार्गदर्शनापुरतं असं नाही म्हणता येत मला. हं. कारण असं मी खरंच नाहीये. मी हं. अजूनही मला नवीन पिढीवर काम करतं आणि ते मला ॲक्सेप्ट करत आहेत. हा आनंद पण मोठा आहे, हं. की ते बुजत नाहीत मी आलो की. हं. हं. आले, हे आले हं. बाबा. असं नाही म्हणत आहेत. ते ॲक्सेप्ट करतात आणि मला त्यांच्याकडनंही सुद्धा काही घेऊ देत आहेत. हे एक आनंदाचंच आहे ना. तर आता आम्ही प्रमोशनचं काम सगळे एकत्र मिळून करतोय. तर ते हो. ते सगळे यांच्याबरोबर काम करणं, अभिनय बेर्डेबरोबर, हं. प्रियदर्शिनीबरोबर, सिद्धार्थ मेननबरोबर, हं. ही आनंदाची गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे मला स्वतःला असं की माझ्याकडनं हे घेण्यापेक्षा तुमच्याकडनं मी घेतोय अ, हे घेण्यासारखं आहे खरं. तर खूप-खूप आभार. खूपच कँडिड आणि खूप मनापासून गप्पा झाल्या. तुम्ही वेळ दिलात आणि ही काय मिठाईचा बॉक्स आहे क्युरेटेड तो ओके, आमच्याकडून ओके. तुम्हाला थँक यू व्हेरी मच. आणि वेळ दिलात त्याबद्दल खूप-खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.